तेव्हा तुझं पोट खराब होत नाही. मला रोडी बनना है. तो डिरेक्टर बोलता ये बना रहा है तुम लोग को. त्यानंतर मी रोडीज मध्ये गेलो. ते अख्खी वेगळी स्टोरी आहे. MTV हिरो होंडा रोडीज. ते लोक बोलतात ए तू रोडी आहे क्या. हो मी रोडी आहे. त्यांचा कुठलाच शो हा स्क्रिप्टेड नाहीये पण सगळं मॅनिप्युलेटेड आहे. ओके. मला डॅझो खूप हवे होते. मी दिवसाला 10 पॅकेट खायचो आणि तेव्हा मी खूप खाल्लं रफल्लेज बिफोलेज आणि तेव्हा जो मी जाडा झालो त्याच्यानंतर मी मागे वळून नाही बघितलं. ओ गॉड. ऍक्च्युली खाली वळून नाही बघितलं कारण नंतर ते काटा दिसतो ना वजनाचा. हे कुठून आलं. त्या सिरियल मध्ये ना मला वाटत पण माझं कॅरेक्टर लिहिलं गेलेलं. क्राऊड मधला एक मुलगा होतो तर जेव्हा झंप्या काय बोलायचा तेव्हा मी रिॲक्ट करायचो. डिरेक्टरला दिसायचं तर मग त्या थर्ड बेंच मला आणलं सेकंड बेंच वरती. मग अजून काही रिॲक्ट करतोय मग हळूहळू जंपाच्या बाजूला बसायला लागलो. मला जे पण येते ते मजा करायची आणि मी करतोय कंटिन्युअसली आणि ते मला असं झालं ना आता आता मला चटक लागली त्या गोष्टीची. आय थिंक हे फार प्रिव्हिलेज असण्याचं लक्षण आहे असं मला वाटतं. प्रिव्हिलेज म्हणजे काय तुला वाटतं. आज लिटरली भाटुपा का ग्रो होतंय का लोक बघतायत कारण लोकांकडे जे मी करतोय ते करायला प्रिव्हिलेज नाहीये. मला काय कळतं ही चांगलं की वाईट आहे. जे मी लहानपणापासून करतोय तेव्हा पण मी आईला होतो आई कसं आहे आई छान आहे तेव्हा पण थम्सअप द्यायचो. आता गोल्डन थम्सअप देतो. तू फूड लवर पहिल्यापासून होतास की आता फक्त आता हे कॉन्टेंट साठी म्हणून तू सुरू केलं. नाही तू सांगतो गंमत कशी आहे. तुझी लाईफ प्लॅन नाही केली ना की गोष्टी मस्त घडतात त्यातली गोष्ट आहे. मला ना आज हवालाच नाही आलं. अरे हा काय विषय आहे का आयुष्यात टेन्शन घ्यायचा. हेलो हेलो हेलो. वेलकम टू बॉयज टॉक. येस फायनली मी आज आलेलो आहे. इतक्या दिवस मला यायचं होतं या जागेवरती. मी आणि माझी बायको डिस्कस करायचो कधी बोलवणार ही मला. अरे भाई काय अजून किती वर्ष स्वतःला प्रूव्ह करायला लागणार. तू मुळात हे सगळं बघायला असतोस का जागेवर. मी सगळं बघतो. मी युट्यूबवर प्रत्येकाचा कॉन्टेंट बघतो. रिअली. हो तू बघतोस माझा कॉन्टेंट. हो मी सगळ्यांचा कॉन्टेंट बघतो. तुझा पण बघतो. मला खरंच आवडते तुझा कॉन्टेंट. हा एपिसोड आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं श्रेय जातं अँबिशन्स क्लासेस यांना. या क्लासेसचे सर्वेसर्वा कौस्तुभ अत्रे सर यांनी आजवर असंख्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं आयुष्य खरंच सुलभ केलं आहे. जर तुम्हालाही कॉमर्स या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करायची असेल तर अँबिशन्स क्लासेसना एकदा नक्की भेट द्या कारण इथे अँबिशन्सना मिळतं योग्य डिरेक्शन. आम्ही दोघं सेम एज्युकेशन बाय द वे. आणि मला खूप बाय द वे मला खूप सिमिलर गोष्टी सापडल्यात आपल्यात म्हणजे आणि मला खूप मजा आली त्यामुळे. म्हणजे मला तर हे पण आता मी पटकन मी ना खूप असं इकडे तिकडे धावतो पण मला हे पण लोकांना सांगायचं की जर तुम्हाला या फील्डमध्ये यायचं आहे ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आता आपण जे पण कॅमेराशी बोलतोय किंवा तू युट्यूबवर काय पण बोलतोय तू कम्युनिकेट करतोय तर अप्लाइड आर्ट्स हा कोर्स करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्याला खूपच असं ऍडव्हर्टायझिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघितलं गेलंय की ऍडव्हर्टायझिंग व्हॉट इज ऍडव्हर्टायझिंग. तू जर एखाद्याला एखादी गोष्ट कन्व्हिन्स करू शकतेस आणि तुझ्या एका ऍडमुळे म्हणजे मला खरंच वाटतं की आता आपले जे वारले ऍड गुरु पांडे हा पियुष पांडेंचं ना जेव्हा त्यांना एक इंटरनॅशनल अवॉर्ड मिळालेलं तर त्यांचं इंट्रोडक्शन असं केलं गेलं होतं त्या माणसाचं की प्लीज वेलकम अ मॅन हु हॅज व्हॅनिश वन डिझीज विथ द पॉवर ऑफ ॲडव्हर्टायझिंग. प्लीज वेलकम पियुष पांडे. त्या माणसाचं दो बूंद जिंदगी कॅम्पेन होतं पल्स पोलिओचं आणि ते कॅम्पेन एवढं स्ट्रॉंग कॅम्पेन होतं की लोकांनी त्याच्यानंतर तसं वागले आणि लोकांनी पोलिओबद्दल त्यांना कळलं की बाबा हा की ही गोष्ट आहे आणि त्या ॲडमुळे त्यांना कळलं. सेकंड म्हणजे फेवरेट ॲड म्हणजे त्या बाईने तिचं नाव मी विसरतो माझी चूक आहे कारण मला नाव लक्षात नाही राहत पण एका बाईने एक कॅम्पेन डिझाईन केलेलं बलवीर पाशा को एड्स होगा क्या. तुला आठवतं ते कॅम्पेन. मोठमोठे होर्डिंग लागायचे की बलबीर पाशा को एड्स होगा क्या आणि विथ दॅट पॉवर ऑफ ॲडव्हर्टायझिंग लोकांना झालं की हा बलबीर पाशा कोण आहे. म्हणजे लोकांना ऍक्च्युली एड्स बद्दल त्यांना बोलायचं होतं. ओके पण लोक एड्स बद्दल एकमेकांशी अशी खुलेआम बोलू शकत नव्हते कारण त्याच्यामध्ये सेक्स इन्व्हॉल्व आहे आणि आपल्याकडे तो टॅबू सब्जेक्ट व्हायचा त्या आधीपर्यंत किंवा असं कसं बोलणार की ह्याच्यामुळे एड्स होतो पण तुला नाही होतंय बलबीर पाशा को एड्स होगा क्या पण का होणार त्याला एड्स हा प्रश्न. मला अजून सेकंड कॅम्पेन यायचं की बलबीर पाशा तो जाता है पुष्पा के पास समजी पुष्पा कोण मुलगी असेल लेकिन पुष्पा के पास तो बहुत सारे आते तो क्या उसको एड्स होगा क्या. मग विचार कर व्हॉट अ अमेझिंग कॅम्पेन पॉवर ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड दॅट इज अ कम्युनिकेशन. आणि हे कम्युनिकेशन डिझाईन आहे ते शिकवलं गेलंय की कसं डिझाईन हुज अ टार्गेट ऑडियन्स. आता उठसूट लोक कॅमेरा घेऊन बाहेर पडतायत आणि लोकांना वाटतं की मला वाटतं म्हणून मी करते पण हे कोणाला तरी बघायचंय. मग ते कोण बघणार आहे ते पर्सन कोण आहे त्याला हा शो का बघितला पाहिजे त्याच्या आयुष्यात काय चेंज होणार आहे. कारण आपल्याला ना एक ताकद मिळाली आहे तुला एक ताकद मिळाली की तुला आज नाही म्हटलं तरी 2-3 लाख लोक बघतायत.
सो ही जर 2-3 लोक बघतायत त्यांना तो आपण काय कम्युनिकेट करतोय, आणि जर त्याचं डिझाईनिंग तुम्हाला माहिती नसेल तर त्यासाठी अप्लाइड आर्ट कोर्स करणं मला वाटतं. तुला सांगू का, मी माझ्या कोर्सला अप्लाइड आर्ट कधीच म्हटलं नाही. माझ्या कोर्सचं नावच व्हिज्युअल अँड कम्युनिकेशन आर्ट्स असंच होतं, आणि मला हे खूप मस्त वाटायचं आणि मला हे घ्यायला पण खूप आवडायचं. आणि तेव्हा सुद्धा आम्ही हेच म्हणजे जाताना पेडर रोडवरनं कायम अमूलची ऍड लागली आहे का हे बघणं, ते फॉन्ट्स बघणं, हे इतकं अंगवळणी पडलं होतं ना. त्यामुळे कम्युनिकेशनची खूप योग्य आणि कमी वयात मला गरज आणि महत्व कळलं, आणि हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी आज कुठल्याही फील्डमध्ये असेल पण कम्युनिकेशन गरजेचं आहेच. मग तो डॉक्टर असो, लॉयर असो, ऍड फील्ड मधला असो, कोणी असो, पण तुम्हाला कम्युनिकेट करता आलं पाहिजे. कनेक्ट कसं, आणि हे तर कम्युनिकेशन म्हणजे इन अ रिलेशनशिप पण आहे की तू माणसं एकमेकांशी कसे कम्युनिकेट करतायत. तुम्हाला कळतंय का की तू जे बोलला आहेस ते समोरच्याला कळलंय का हे समजून घेणं पण तुझ्यात कम्युनिकेशनचा पार्ट आहे. आणि त्याने समजून सांगणं की नाही मला नाही समजलंय त्याची पण ड्युटी आहे. म्हणजे आपल्याला कम्युनिकेशनचा पहिला धडा होता की जेव्हा ए बी ला सांगते आणि बी ए ला रिस्पॉन्ड करतो तेव्हा कम्युनिकेशन कम्प्लीट होतं. जेव्हा ए बी ला सांगतो आणि इकडून डिकोडिंग ते झालं तरच कम्युनिकेशन कम्प्लीट होतं. माल कम्युनिकेशन आहे की मी काहीतरी बोललो आणि तू काहीतरी ऐकलं. बरोबर. सो तसं नाही झालं पाहिजे ना ते. सो त्याच्यामुळे मला वाटतं की कुठली पण ही फील्ड आहे कम्युनिकेशन त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि नॉट जस्ट फील्ड, ह्युमन्समध्ये कम्युनिकेशन सर्वात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे तू कनेक्ट होते. आज तुझ्याबरोबर मी कनेक्ट का होतोय, तुझ्या शो मला बघायला काय आवडतं, कारण तू द वे तू कम्युनिकेट करते. तू मला अशी बरोबर की मी इंटरव्ह्यू घेत नाही, मी कम्युनिकेट करते. सो ते जर चांगलं झालं तर तुला मजा आहे तुला ऐकण्याची, किंवा मला ऐकायचं हा काहीतरी चांगलं कम्युनिकेट करतोय, मला समजतंय हा काय बोलतोय, मला शब्द कुठले असो मग ते महसूस करणं असो. आणि जसं आपण आता कॉलेजबद्दल बोललो किंवा आपल्या कोर्स बद्दल बोललो, पण मला वाटतं की हे खूप लहान वयामध्ये सुरू होतं. म्हणजे कुठे तुम्ही राहता, तुम्ही कोणासोबत हँगआउट करता, तुम्ही एक्सप्लोर कुठल्या दुनियेला असता, तर ते पण मॅटर करतं असं मला वाटतं. म्हणजे मी चाळीत नाही ते आता हा सेकंड सिमिलर गोष्ट की आम्ही दोघेही चाळीतले. मुंबईतली माणसं मी तर कॉन्क्रीट चाळीमधलं आहे. मी तर कॉन्क्रीट मध्ये माझी प्रॉपर सोसायटी होती, पण इट बिहेव्स लाईक अ चाळ. म्हणजे सेम माझं आय थिंक. म्हणजे मला तर तुझ्या चाळीविषयी फारच इंटरेस्टिंग एक गोष्ट कळली आहे की ती मित्रांनी मिळून एक चाळ बनवली. आमची ती जेव्हा सोसायटी फर्म्स व्हायला लागल्या इंडियात म्हणजे मुंबईमध्ये आफ्टर बीएमसी मध्ये, त्यातली पहिली सोसायटी मधली सोसायटी आहे. की लोकांनी मिळून चालवलेली सोसायटी, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. तर ती पहिल्यामधली ती सोसायटी आहे. त्याचं नाव होतं मित्रधाम सोसायटी. आणि ते नाव जे मित्रधाम आहे ना ते तुला बोललो ना की गंमत अशी होती की त्यावेळी जेव्हा सगळे बीएमसी मध्ये, आता तुम्ही जसं म्हणतो की आता कसं आरपारमध्ये तुम्ही सगळे कामं करताय आणि तुमची वाईब जमली आहे सगळ्यांची एकत्र की बाबा आपण मस्त काम करतो, पण मी लांबून येतो, तू लांबून येतो. आपल्याला जर ऑफिस जवळच कुठली स्पेस मिळाली राहायला तर काय लाईफ सॉर्ट होऊन जाईल. हे सगळ्यांच्या मनात असतं आपल्या. ह्या लोकांच्या ते मनात पण होतं आणि त्यांच्या पॉवर मध्ये पण होतं कारण सगळे बीएमसी ऑफिसर होते. तर त्या सगळ्या फ्लोअरच्या लोकांनी डिसाईड केलं की आपण एक बिल्डिंग बांधायची, आणि जशी त्याला ऐपत आहे तशाप्रमाणे तो फ्लोअरवरती राहत जाईल. जेवढा मोठा ऑफिस तेवढा वरच्या फ्लोअरला राहील, जेवढं त्याला जमतं तेवढं खालच्या फ्लोअरला राहील. तर असे करून 30 लोक एकत्र राहील आणि फॅमिलीजने एक बिल्डिंग बांधली मित्रधाम म्हणून. आणि त्याच्यामध्ये आता जवळपास 4थी का 5वी पिढी राहते त्या बिल्डिंग मध्ये. अजूनही आहेत सगळे ते. आणि मग त्याच्यामध्ये सगळ्या त्याला मित्रधाम मी चाळ का म्हणतो जी बिल्डिंग असली तरी पण, कारण सगळ्यांची तुला माहितीये की सगळ्यांची दारं उघडी असतात चाळीमध्ये. कोणी कुठलाही मुलगा कोणाच्या घरात असतो, कोणाचे काही चाललेलं असतं, सगळे एक मजल्यावरती खेळत असतात. आणि आमची बिल्डिंग अशी होती ना की मध्ये मोठा पॅसेज असतो चाळीसारखा जसा असतो, आणि साईडला सगळी घरं. तर सगळे मधल्या पॅसेजला क्रिकेट चाललंय, तिकडे लंगडी चालताय, सायकल चालवताय, तेवढा गॅप मधनं सायकल चालते स्ट्रेट. म्हणजे सचिन तेंडुलकर म्हणतो ना की स्ट्रेट ड्राईव्ह का चांगला झाला, कारण गल्लीमध्ये जागा नसते, तुला स्ट्रेटच मारावं लागतं, नाहीतर भिंतीला आउट आहे फुल टॉस. सो त्या रूल मधनं आपण मजा करतो. म्हणजे तसे ते अख्खं. आणि तिकडे एवढी लोक आहेत, सगळी लोक बोलतायत, प्रत्येकाच्या कधी स्टोरी आहेत, काय ना कधी चाललंय. तर ते ती वाईब आहे. तुमचे खेळ काय असायचे? म्हणजे माझं खेळ होता घर, आणि आम्ही हे दोन वेळा का म्हणायचं आय डोंट नो, टीचर घर असे आमचे गेम्स असायचे. तुम्ही काय खेळायचं? अरे मला तर आम्ही साधी चालू बघा मंडळी कुठले गेम चालू करतो जे मोठे खेळत असतात, बरोबर, जे मोठे गेम खेळतात त्याला आपण फॉलो करतो. 3 पत्ती ते वाले आमची. आणि एक माहिती नाही, पूर्वीचा जो माझ्या वडिलांचा काळ आहे ना त्यातल्या लोकांचे मी म्हणजे आता माहिती ते वडील तुम्ही काय करता, आम्ही तर हे केलं, तर ह्यांचे किस्से मी ऐकायचो ना माझ्या काका लोकांचे, म्हणजे बिल्डिंग मधल्या लोकांचे, की आम्ही माहितीये गच्चीची कडी तोडून वर जाऊन आम्ही पत्ते खेळायचो, आणि मग ह्याचे बाबा आले की पाईपवरनं खाली उतरायचो. मी बोललो हे का? पण सेम आहेत माझे.
झाले मी बोललो, म्हणजे हे आम्ही का पहिल्या करायचं? मजल्यावरून उडी हा, मारली. उडी मारली ही मी या बिल्डिंग वरती होतो, इथे तुझे काका होते, मग आजोबा शोधायला आले, मग आम्हाला घाबरलो, मग आता इकडे उडी मारायची की काय मारायची? मी बोललो, हे का चाललंय तुमच्या आयुष्यात? एवढं फालतू थ्रिल का होय? I know that. सो ते तर गेम भयानक, ते तर आम्ही कधी खेळूच शकत नाहीत आणि ते खेळायचे पण नाहीत नशिबाने. आम्ही कुठले गेम खेळायचो, लगोरी, मग तुझे काय असतील तर तो तुझा ते असतं ना की खाली पाणी आणि डोंगर का पाणी, डोंगर का पाणी, हा डबाई डोंगर स्पाइस, डोंगर का डबाई स्पाइस, पाणी. डोंगर का पाणी. नंतर क्रिकेट खूप खेळायचो आम्ही. आणि क्रिकेटमध्ये असा गेम की तुझे रूल्स आहेत सगळे क्रिकेटमध्ये, इथे लागला की आउट, इथे लागला की आउट. म्हणजे तो बॅट्समन जास्त वेळ खेळूच शकला नाही पाहिजे, ह्यानेच ते नियम बनवले गेले की प्रत्येकाला बॅटिंग मिळाली पाहिजे, कसा तरी आउट झाला पाहिजे. म्हणजे असं वाटायचं लिटरली की बॅटीला बॉल आला की आउट, आता तू. सर आता पहिल्या मजल्यावर जर का बॉल जाणार आहे तो जनरली जातोच ना, हो. मग तिथे 6 ठेवायच्या ऐवजी आउट ठेवले, आउट ठेवलेलं आहे कुठेही. आउटच व्हायचं तुला सगळे. बॅट्समनला आउट करायचं आहे कारण सगळ्यांना बॅटिंग मिळाली पाहिजे, हा एक बेसिक रूल त्याच्यात नाही आलेला. तुमच्याकडे रड्या होता का कोणी खेळ? मीच होतो रस्ता Oh, रड्या. shit. कारण रड्या होतात? हा मी कसं होतं माहितीये, माझी लफडा काय झाला, बट तू नाही वाटत आता, म्हणजे तू रड्या कॅटेगरीत मी असशील असं नाही माणूस चेंज झाला पाहिजे ना आयुष्यात. जर माणूस असाच राहिला तर तो कसला माणूस आहे? वाटत. हा, तर हा, तर मी रडेपणात- रड्या कसं होतं सांगतो. काय झालेलं सीन की मी ना माझ्या घरातला चौथा मुलगा, म्हणजे चौथा मुलगा म्हणजे 4th चाइल्ड. बरं. आणि त्याच्यामुळे माझे मोठ्या भावंड सगळ्यांचे ग्रुप्स होते आणि त्यांच्या ग्रुपमध्ये ते कधीच लहान मुलाला घेत नाहीत भावंडाला ग्रुपमध्ये. Right. तर मला माझा ग्रुप नव्हता, पण मी असं वय की मी त्यांच्या खेळू पण शकतो, तर त्याच्यात पण खेळायचो. आणि आता माझ्यानंतर पण काही लहान मुलं होती भरपूर सारी, ती आपापली खेळायची. तर मग मी ह्यांच्यात पण खेळायचो आणि त्यांच्यात पण खेळायचो. ह्यांच्यात खेळायचो, रडायचो कशामुळे की मी लहान सर्वात, हा, म्हणजे मला सगळे हे मिळाले पाहिजे आणि मला बॅटिंग मिळाली पाहिजे, मला हे कधी मिळालं पाहिजे. आणि खालच्या पण का रडतोय मी, कारण मी सर्वात मोठा आहे, तर मला मिळालंच पाहिजे. तर मी बुली पण करायचो लहानपणी. हा, बुली करायचो मी. माझ्यापेक्षा लहान आहेत, त्यांना तसंच असतं ना, सृष्टीचा नियम आहे, शक्तिशाली माणूस कमजोर माणसाला बुली करतो. पहिला मी चेंज झालो ना, मी होतो. हा, म्हणजे तू जाडा होतास अजून असा जाडा. हा, ती तर फुल मी जाडा कसा झाल्याची फुल स्टोरी आहे. सांग ना. मी ना तुला माहिती जेव्हा रफल लेस मिळायचं, रफल लेस आणि टायझो, एक गोष्ट पूर्वी लेज होते ना, ते रफल्स कंपनीचे रफल लेस मिळायचे आपल्याला, आठवतं तुला? स्टार्टिंगला जेव्हा जस्ट चिप्स लॉन्च झालेले इंडियामध्ये, तेव्हा ही कॉन्सेप्ट नव्हती की आपण पॅकेट चिप्स खातो असे एअर भरलेले. आणि तेव्हा रफल लेस झालेलं, रफल लेसला इंडियात लॉन्च होता आणि टायझो काढलेले, टायझो. ओके, टायझो मध्ये तू कुठला जन्म तुझा? 96. हो, तू खूप लहान आहे. मी 88चा आहे. ओ माय गॉड, एज रिव्हील करायचं होतं का? मला काय फरक नाही पडत यार काहीच. तुझं बघ तुझं इम्पॉर्टंट आहे बाबा, मला काय माहिती, माझं लग्न झालेलं आहे, बसली माझी. तर मी 88चा आहे, तर 88च्या लोकांना माहिती असेल जेव्हा टायझो मिळायचा, टायझो. ओके, 90च्या लोकांना माहिती असेल. हे रिलेटेबल का नाहीये, कुछ गडबड लग रहा है. ही आधीची गोष्ट, जेव्हा एक तू 10 रुपयाचा रफलेस मिळायचं, 10 रुपयाचा मिळायचं, आणि उघडलंच ना की त्यातमध्ये टायझो मिळायचं. सो लोक टायझो कलेक्ट करायचे. ओके, आणि मग आपण टायझो एक्सचेंज करू शकतो, जसं ट्रम्प कार्ड सारखे, की माझ्याकडे हा डिफरंट टायझो आणि तू टायझो मारू शकतो एकमेकांना, आणि तुला टायझोचे बुक्स मिळायचे. तर मला ते टायझो का माहिती नाही, मला टायझो खूप हवे होते आयुष्यात. ते टायझो मी दिवसाला 10 पॅकेट खायचो. आणि माझी आई कधी द्यायची नाही, पण मी जॉईंट फॅमिलीत वाढलं तर मला भरपूर लोक मागण्यासाठी होते. आणि सर्वात समोर माणूस असतात आजोबा माझे, तो रिटायर्ड माणूस, त्याच्या स्वतःची पेन्शन असायची, तर ते मला पैसे काढून द्यायचे प्रत्येक वेळी, की जा काय मागतो, 10 रुपये तर मागतोय, दे 10 रुपये. तर दिवसांना 10,000 रुपये करून मी रफलेस सगळ्यांकडे घ्यायचो आणि टायझो गोळा करायचो आणि रफलेस खात राहायचो, कारण फेकून कसं देणार ना पॅकेट. तर मी एका वेळी एवढे खाल्ले ना, मी काश्मीरच्या ट्रिपला गेलेलो माझ्या आई बाबांबरोबर. ओके, पहिली ट्रिप मला घेऊन गेले कुठे फिरायला काश्मीरला, आणि मला ना हे दाखवली चादर काश्मीरची छान, की बघ ही चादर बिदर सगळे दाखवल्यात आणि रूम मध्ये चादर बिदर आहे. आणि मी ओकलो. काय ओकलो माहितीये का? रफलेस ओकलो मी, कारण मी एवढे खाल्लेले की माझी तेलाची उलटी झाली. हा, कारण मी रफलेसच खात होतो दिवसभर. रफलेस पडले बाहेर तेलासकट, पाम तेल पडलं, विचार कर. तर मी ते खूप खाल्ले आणि मी आजारी पडलो मेजर, ते खाऊन, फक्त मी रफलेस खाऊन आजारी पडलो. आणि मग तेव्हा मी जो सुटलो ना, तर मग मी खातच राहिलो. आणि नंतर काय झालं, मी जुडो खेळायचो. जुडो माहिती तुला काय? कराटे जुडो. जुडो, हा, ते जुडो. मला पहिले लुडो आठवलं, मग नंतर जुडो काय असतं? हा, जुडोचं एक सर्वात बेस्ट मध्ये काय, हे एकमेव मार्शल आर्ट आहे ज्याच्यामध्ये त्याचा वे आहे डिफेन्स. जुडोमध्ये एकही अटॅक नाहीये.
जुडो इज ऑल अबाउट डिफेन्स, की तू अटॅक केला तर मी तुला पाडणार किंवा तुला मी चोक देणार किंवा तुला मी खाली दाबून ठेवणार. एकही फाईट पंच नाहीये जुडोमध्ये. सो इट्स अ मोस्ट जेंटल वे ऑफ मार्शल आर्ट. इमॅजिन. हे नंतर मला ते रिअलाइज झालं मी हे करायला गेलो. सो जुडो खेळताना ना माझा भाऊ, माझे कसं आलं माहितीये तुला गंमत, की मी असं कसा आहे, असा कसा बोलू पण शकतो, कारण माझी जी 4 भावंड आहेत ना ते टॅलेंटेड होते. माझी मोठी बहीण लिटरली मेरिट होल्डर होती, दोघं दुसरी बहीण स्कॉलरशिप वाले, भाऊ स्कॉलरशिप वाला, नंतर दोन्ही बहिणी ज्या आहेत माझ्या मोठ्या त्या दोघींचे अरंगेत्रम झालेत भरतनाट्यम मध्ये. त्याला एकीने यंगेस्ट अरंगेत्रम केलं तिच्या वयामध्ये असताना. भाऊ माझा जुडोचा नॅशनल प्लेअर, जो गोल्ड मेडलिस्ट आहे नॅशनलचा. आणि मी असं होतो की तू का आता ह्याने सगळं गेलं आता तुला जे पाहिजे ते कर. तर माझ्याकडनं अपेक्षा काहीच नव्हत्या तशा. तर त्याच्यामुळे मी जुडो पण खेळत होतो ना, तर मी मस्ती पण खेळायचो. आणि मला मॅक्झिमम जुडोमध्ये वापरलेल्या लोकांनी डेमोसाठी, म्हणजे जेव्हा जुडो कुठल्या शिबिराला चाललंय आणि त्या मुलांना अट्रॅक्ट करायचंय की या जुडो जॉईन करा, तर एक डेमो होतो की एक मुलगा शाळेत चाललाय, त्याच्यात अटॅक होतो, मग सगळ्यांना पाडतो, खोटं सगळ्यांना पाडतो, आणि मग तो हिरो म्हणून उभा राहतो, जुडो येतं. तर तो मी होतो त्या जुडोच्या टीमचा. मी एकही कॉम्पिटिशन खेळलो नाही, मी सगळे डेमो करायचो. तर एक डेमो होता, त्याच्यामध्ये मला ना 5 मुलांच्या वरून उडी मारायची होती, की कसं जुडोचं सर्वात बेस्ट, सर्वात पहिल्यामध्ये काय शिकवतात, आणि ते लाईफ लेसन आहे की पडायचं कसं आणि पडल्यावरती कसं लागलं नाही पाहिजे, उठायचं कसं, हे तुला जुडो शिकवतं. तू जुडोचे पहिले एक्सरसाइज आहे ना पूर्ण, की तू पडून हात आपटतेस जोरात, आणि तुला असं कुठूनही रोल करता आलं पाहिजे, आणि तू डोक्यावरती नाही पडली पाहिजे. मग ते कॉन्क्रीटवरती असो, रस्त्यावरती असो, मातीवरती, गादीवरती असो. सो हे करून घ्यायचे. ओके. त्याची एक काय होती की तू समजा उडी मारलीस 5 लोकांवरनं, तर कसा रोल होतोस. तर त्यांनी मी 5 वरनं उडी मारली, आणि मग सर बोलले आम्ही 6. मी सर 6 मारूया आपण. तर 6 मुलं झोपवली आणि मी धावत आलो, आणि मी उडी मारली ना तर एकाच्या बेल्टमध्ये हात अडकला आणि माझा शोल्डर डिस्लोकेट झाला कम्प्लीट. शोल्डर डिस्लोकेट असं बाहेर आला फुल. मग त्या तिकडचे सर खूप हुशार होते, बेल्ट लावून असं लावला, कारण स्पोर्ट्समॅनचं पडतात, शोल्डर डिस्लोकेट होतात, आणि परत लावला शोल्डर आणि बांधून घरी घेऊन गेले. तेव्हा डॉक्टर म्हणाले की हा 1 वर्ष आता या हाताने काही करू शकत नाही, याला कम्प्लीट रेस्ट द्यायचा, कारण तुझा हा जो इकडचा कॉलर पण असतो ना तो माझा हल्लेला थोडा. तर ते बोलले की नाजूक वय तर त्याला ते रिकवर होऊ दे. तर मी तेव्हा एक्झाम पण उभं राहून द्यायचो, आणि मला तेव्हा हे 6वीत का 5वीत रेसिपी होते, तेव्हा मला ना ते हे पण होते, एक्झाम लिहायला माणूस बसायचा, मला लिहायचं पण नाही, मग तो सांगायचंय की काय उत्तर वाच. तर ती लाईफ सॉर्टेड होती. आणि तेव्हा मी खूप घरी होतो, म्हणजे खूप घरी असायचो, आणि तेव्हा मी खूप खाल्लं रफल्लेज बिफल्लेज. आणि तेव्हा जो मी जाडा झालो त्याच्यानंतर मी मागे वळून नाही बघितलं. ऍक्च्युली खाली वळून नाही बघितलं, कारण नंतर ते काटा दिसतो ना वजनाचा, तर मी बघितलंच नाही. पण म्हणजे तुझी सवय सुटली कधी फायनली? नाही, मी सवय चेंज करत गेलो. आता मी किती वेळ खातो, तेव्हा रफल्लेच खायचो. ऑफकोर्स. तू मला वाटतं तू बालक कलाकार कॅटेगरी मध्ये आहेस ना, म्हणजे चाइल्ड ऍक्टर, जसं प्रॉपर दे धमाल. नॉस्टॅल्जिया आहे, कारण त्यावेळेला लॉन्चच झाले होते, म्हणजे स्पृहा जोशी, मला वाटतं प्रिया बापट, सगळे तू, इव्हन निनाद, दुष्यंत वाघ, सगळे, इव्हन डिरेक्टर तुझा आता जो अनुराग झाला, तो सिरियल आता ऍड फिल्म डिरेक्ट करतो, तो तर दात पडक्या चिन्या म्हणून त्याच्यात काम करायचं. आणि तू झंप्याचा मित्र. क्रेझी. आणि हे कसं काय झालं, म्हणजे हे कुठून आलं? ते आमची एक म्हणजे ना खरं कधी ना आता ते खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की कुठल्या शाळेत तू तुला पाठवतोय मुलांना. मग आता कसं होतं, पूर्वी आपण ना आता कसं बघता की फक्त कुठलं बोर्ड आहे, बरोबर, पण तेव्हा बालमोहन विद्या मंदिर ही शाळा अशी होती ना की त्याच्यामध्ये मुलं हुशार तर निघायचीच, पण विद्या पटवर्धन ह्या अशा मॅडम तिथे आम्हाला भेटल्या ना आयुष्यात, की त्या तुला आयुष्यात फुल फ्रीडम देणार ॲज अ चाइल्ड, आणि तुझा बेस्ट व्हर्जन ते बाहेर काढणार. आणि ते आम्हाला, त्या ड्रॉइंग टीचर होत्या, पण मला कधी वाटत नाही मला ड्रॉइंग शिकवलं कधीच. त्या क्लासमध्ये येऊन फक्त तू काय करतो असं करून फुल टॅलेंट शोधायचं. आणि त्यांनी मला, मी लहानपणापासून गोष्टी सांगण्यामध्ये हुशार, कारण जस्ट बिकॉज तुम्हाला चाळीत वाढलोय, आपण जॉईंट फॅमिलीत वाढलोय, मी तर घरात माझी 11 लोक होती, त्यामुळे झोपताना कोण ना कोणतरी स्टोरी सांगायचीच मला झोपेपर्यंत, आणि जेव्हा मी झोपत नाही तेव्हा ती स्टोरी रंगत जायची जी पण आहे ती. त्यामुळे स्टोरी कशी बोलतात हे मी लहानपणापासून ऐकलेलं, आणि ह्या सगळ्या स्टोरी मी लक्षात पण ठेवायचो. तर मग मी जेव्हा शाळेत असायचो तेव्हा मी 1ली-2रीत ना, जेव्हा कुठल्या वर्गात काय चाललं नसेल तर ते मला घेऊन जायचे बाकीचे टीचर, की ह्या वर्गात अमेय काय करतोय ना, काय नाही करत आहे, तर त्याला घेऊन जा. मग मी वेगळ्या वर्गात बसणार, मी गोष्टी सांगणार. सो मी ते वक्तृत्व स्पर्धा आणि या सगळ्या गोष्टींना मी होतो लहानपणापासूनच, की हा काहीतरी अवली पोरगा आहे. आणि विद्यार्थ्यांना अवली पोरं खूप आवडायची सगळी,
आणि सगळी अवली पोरं विद्यार्थ्यांच्या अंडर जी पण आहेत ती. मग जेव्हा मी त्यांच्यावर नाटक बिटक करायचो, ड्रॉइंग पण काय काय कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचो, तर मग तेव्हा त्यांनी एक असं सांगितलं की मी एक सिरियल बनवते आहे आणि त्याच्यामध्ये ना मला बॅकग्राऊंडला लोक पण पाहिजेत, मुलं पाहिजेत, कारण लहान मुलांची सिरियल आहे आणि वर्गातले सीन्स आहेत. तर मेन कास्ट म्हणजे स्पूर्वा, प्रिया, तो भूषण हे सगळे कास्ट झालेले होते लॉफ्ट आणि त्यांच्यावर सिरियल होती. ओके, मी कोण होतो की आता बाजूला आता लोक उभी पाहिजेत, क्राऊड, तर मी क्राऊड मधला एक मुलगा होतो. ओके, तू पहिले 5-6 एपिसोड मी नाहीच आहे सिरियल मध्ये कुठे, कारण क्राऊड मध्ये दिसून तुला असा डोकं हलवताना. तर मी त्या झंप्या बसायचा, त्याच्या 3 बेंच मला बसवायचे आणि झंपाचा आता शॉट लावलाय तर मागे मी दिसणार ना बॅकग्राऊंड मध्ये. तर जेव्हा झंप्या काय बोलायचा तेव्हा मी रिॲक्ट करायचो. तर ते डिरेक्टरला दिसायचं की बाय हा पोरगा जास्त रिॲक्ट करतो तर त्याच्या बाजूला बसलेला पोरगा आहे. तर मग त्या थर्ड बेंचवर मला आणलं सेकंड बेंचवरती, मग अजून झंपाच्या जवळ आलो, मग अजून काही रिॲक्ट करतोय, मग हळूहळू झंपाच्या बाजूला बसायला लागलो. आणि तुला खरं सांगतो त्या सिरियलमध्ये ना मला वाटत पण माझं कॅरेक्टर लिहिलं गेलेलं, कारण सिरियलमध्ये माझं नाव अमेयच होतं. म्हणजे कष्टच नव्हते, हा कोण आहे, हा नवीन कॅरेक्टर आहे, हा अमेय, हा बॅकग्राऊंडला होता, आता हळूहळू पुढे आलाय. आणि मग एक बेंच आणि मग ती सिरियल म्हणजे मला वाटतं ते आमच्या आयुष्यातलं सर्वात बेस्ट जर आम्ही फ्री झालो. कॅमेरा, तो म्हणतो ना की कॅमेरासमोर फ्री कसं आहे किंवा काय पण कसं आहे, त्याचं मेन कारण ती सिरियल आहे. कारण त्या सिरियलमध्ये ना आम्हाला काय प्रेशरच नव्हतं कधीच. ट्रिप सारखं ट्रिप मोरांना लिटरली आम्हाला शाळेत एक बस यायची, चला बसा बसमध्ये, लोकेशनला जायचंय, ऑन लोकेशन आम्हाला सांगायचं हा तुमचा सीन आहे. तो निलेश मयेकर म्हणून तो माणूस आहे, ग्रेट माणूस, म्हणजे त्याने लिटरली ती सिरियल त्याची आहे, दे धमाल. ओके, मी विद्यार्थ्यांनी जरी प्रोड्यूस केली आहे ती, पण ती अख्खी कॉन्सेप्ट निलेश मयेकरची आहे. आणि ऑलवेज दादाबद्दल मला ऑलवेज प्रेम आहे, कारण तो इनिशियल त्या स्टेजमध्ये तू लाईफमध्ये कोणतरी भेटतं ना, जेव्हा तू खूपच असं वनरेबल स्टेजमध्ये, तू यंग आहेस आणि तू मीडियामध्ये आहेस. म्हणजे तुझ्याकडे ना आजची पोरं तू बघशील यंग जी सिरियल बिरियल मध्ये काम करतात ती पॉलिश पोरं वाटतात. त्याचं इंटरव्ह्यू घेशील तुला वाटतं की आई बाबा इथे उभे आहेत आणि मुलगा असं बोलतोय आणि तो एकदम तुला वाटणं की अरे हा ट्रेंड पोरगा आहे एकदम. आम्ही असो की आम्ही एकदम काय आम्हाला काय वाटतच नाही, आई बाबाने सोडून दिलं एकतर, हा काका सांभाळतोय निलेश काका, आम्ही ना निलेश काका बोलायचो ऑन सेट की निलेश काका स्क्रिप्ट काय आपल्या, निलेश काका सांगणार की हा सीन आहे, मग झंप्या तू असा बोलतो, माम्या तू असा बोलतो. त्या सिरियलमध्ये इमॅजिन कर मी ना अजूनही खूप फास्ट बोलतो आणि लहानपणी तर मी बोबडा बोलायचो, म्हणजे तुला सांगितलं तू नाही असं करायचो. आणि लिटरली ना मी असं बोलला तर स्पूर्वा एकदा बोलली ऑन कॅमेरा, हा काय बोलला, तर निलेश काका बोलला एक्झॅक्टली, आता हा असा बोलला ना कधी पण कुठलाही डायलॉग जर हा असा बोलला आणि हा तू कोणाला कळला नाही तर बोलला हा काय बोलला, आणि मग चिंतन ज्याला पाठाचं चांगलं व्हायचं तो हा डायलॉग परत बोलणार अरे हा हाय बोललाय. म्हणजे त्यांनी त्याच्यामध्येच तो सीन, येस, माझ्या फ्लॉला त्यांनी घेऊन आला पुढे. किती भारी गोष्ट. आणि लहान वयात तुला कळतं की अरे हे एवढं चाललंय, नंतर असं आम्हाला कळतं की अरे काय सेटच नाहीये, म्हणजे आम्ही लिटरली कुठे चाललोत ना तर आता तरी हे आले कॅमेरा, आम्ही हँडी कॅमवर देदामाल शूट केली आहे. म्हणजे तर जेव्हा त्यावेळी युट्यूब असतं ना तर आम्ही किल केलं असतं युट्यूबचे की बाई हे लोक हँडी कॅमवर शूट करतायत. आणि अख्खी सिरियल काढली 52 एपिसोडची या लोकांनी. लोकेशन्स असे व्हायचे ना की आता कोणाची सोसायटी अवेलेबल आहे तर त्या सोसायटीत काम करू. शेवटचा तर जो लास्ट एपिसोड आहे ओके, ज्याच्यामध्ये आम्ही झंप्याला गुड बाय करतो की झंप्या आता तू असं होतं की त्या सिरियलमध्ये दाखवलं की झंप्या खूप मस्तीखोर मुलगा आहे आणि अख्ख्या बिल्डिंगला पण कंटाळा आणलाय, त्याने शाळेला पण कंटाळा आणलाय आणि माझी आई वैतागले, नाव त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकतायत. ओके, हा त्याचा एंड होता. ओके, आणि ना तू आता कुठे करायचा तर माझ्या बिल्डिंगच्या खाली गेला, जी मित्रधाम सोसायटी आहे ना त्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये शूट झालाय माझ्या बिल्डिंगमध्ये, विचार कर. तर त्याच्यामध्ये आम्ही असं बसलो आणि आम्हाला निलेश मयेकरने असं बसवलंय आम्हाला. ओके, आणि आता त्याला इमोशनल करायचा ना सीन असा आहे, तर तो बोलला की तुम्हाला एक मला सांगायचं आहे की हा या सिरियलचा लास्ट एपिसोड आहे. ओके, जी आपण 3-4 वर्ष मजा करतो, आपण धमाल करतो, ती आत्ता संपणार या ह्याला. आपण भेटणार याच्यानंतर सगळे भेटणार, पण आपली लाईफ चेंज झालेली असणार सगळ्यांची. आणि आता तुम्ही ही परत नाही भेटणार, ही फिलिंग मला पाहिजे त्या एपिसोडमध्ये. आम्ही रडलो त्या एपिसोडमध्ये शूट करताना, म्हणजे लिटरली मी असं झंपामध्ये तू का चालला यार सोडून यार, असं फुल कळकळ दिसतं तुला. आणि त्याच्यामध्ये ना आमच्या लिटरली सीनमध्ये दिसेल तुला की बूम माईक फ्रेममध्ये आलाय. ओके, कारण तो पण रडतोय, कारण तो पण इतक्या वर्ष आमच्यावर काम करतोय ना, त्या मुलांबरोबर फिरतोय बूम, मला त्याचा बूम दिसतोय की तो रडतोय, पण डिरेक्टरला की चालू आणि शो झाला विचार कर. तर असे मी शूट्स केले आहेत, अशा मी गोष्टीतनं आलोय. म्हणजे चाइल्ड ऍक्टर तू म्हणशील ना तर मी चाइल्ड ऍक्टर पण नाहीच आहे, की मी कधीच सिरियसली मला लाईफमध्ये कधी ऍक्टर व्हायचं नाहीये.
की मला कुठला हिरो व्हायचं आहे किंवा मला कुठल्या पिक्चरमध्ये काम करायचं असं काहीच नाही. मला जे पण येतंय ते मजा करायची आहे आणि ते मी करतोय कंटिन्युअसली. आणि ते मला असं झालं ना, आता मला चटक लागली त्या गोष्टीची. कारण तू जेव्हा करते आणि तुला चांगल्याच गोष्टी मिळत आहेत त्याच्यातनं, तर तू का थांबशील त्या गोष्टी करायच्या? आय थिंक हे फार प्रिव्हिलेज असण्याचं लक्षण आहे असं मला वाटतंय. हा, प्रिव्हिलेज म्हणजे काय तुला वाटतं? प्रिव्हिलेज म्हणजे मला वाटतं की आपल्या मनासारखं वागता येणं म्हणजे प्रिव्हिलेज. हो. आणि का असं वाटतं की काही लोकांना मनासारखं वागता का नाही येत? खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. म्हणजे त्यांचा फक्त त्यांचा मुद्दा नसतो, तो खूप अलाइंड गोष्टी असतात. म्हणजे कोणाकडे पैसे नसतात, त्यामुळे पैसे कमवणं ही त्यांची प्रायोरिटी होते. कोणाकडे ते विजनच नसतं, कारण बघायलाच शिकवलेलं नसतं लहानपणापासून. कोणाकडे एक्सपोजर नसतं, कारण अशा ठिकाणी आपण जाऊच शकलेलो नसतो की जिथे आपल्याला आपल्या मनासारखं ऍटलीस्ट कळेल की हे मला करायचंय. पण लहानपणी तुला कसं माहिती की तू प्रिव्हिलेज की नाही प्रिव्हिलेज? लहानपणी नाही, मला आता कळलंय की मी प्रिव्हिलेज. पण ते तुला आता कळलं की लहानपणी तू प्रिव्हिलेज होतीस? हो. ते तुला म्हणतोय की ते काय आहे लहानपणी असणं प्रिव्हिलेज? हेच काही लोक लहानपणी प्रिव्हिलेज नाहीये तुझं म्हणणं आहे? हो, म्हणजे ज्यांना मिळत नाही किंवा काय मिळत नाही? मनासारखं वागायला. ओके. सो मनासारखं वागायला म्हणजे मी हे का म्हणतेय की आता समजा एखादा गरीब घरातला मुलगा असेल आणि त्याला स्विमिंग करायचं असेल तर तू तर गरीब म्हणतेस, बरोबर? सो गरीब तो पैशाने गरीब आहे म्हणून त्याला गरीब म्हणतेस? हो, पैशानेच गरीब. की त्याला इकॉनॉमिकली प्रॉब्लेम होतोय, त्याला डेली काढता येत नाहीये कारण त्याच्या गरजा जास्त आहेत किंवा त्याला जे हवंय. असे काही लोक आहेत जे विदाउट पैसे पण जगतायत. आहेत लोक, मी भेटलोय आता महाराष्ट्रामध्ये अशा लोकांना की ज्यांच्याकडे पैसा नाहीच आहे पण जगतायत. सो मी तुला काय विचारतोय ना, आपण ना, मला असं दरवी फॅसिनेटिंग वाटतं की आपण शब्द ना वापरायचं म्हणून वापरतो. ओके. म्हणजे आता आपल्याला एक शब्द, मला ना लँग्वेजचं हेच गंमत वाटते की आपल्याला सोपी करायला आपण ते करून टाकली आहे की हा प्रिव्हिलेज आहे. काय प्रिव्हिलेज म्हणजे? प्रिव्हिलेजचा अर्थ काय असला पाहिजे की किंवा आणि हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल असणार आहे. तो जनरिक केला गेलाय प्रिव्हिलेज. तुला हा हिरवा रंग सांगितला हिरवा आहे कारण सगळ्यांना सोपं पडायला पाहिजे की तो हिरवा रंग तो आहे कळायला. पण तुला जो हिरवा दिसतोय, मला जो हिरवा दिसतोय, ह्याना जो हिरवा दिसतोय, हिरवा वेगवेगळा आहे कारण आपले थंबनेल प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. कोणाचे थंबनेल मॅच नाही होत ना आज, मला सगळे सेम असते, काहीतरी वेगळं आहे प्रत्येकामध्ये. सो डू यू थिंक की प्रिव्हिलेज या शब्दाचा अर्थ सुद्धा प्रत्येकासाठी वेगळा आहे? एक्झॅक्टली. असा विचार मी नव्हता केला. तेच आहे, प्रत्येक गोष्टीचा पर्स्पेक्टिव्ह ना हा वेगवेगळा आहे प्रत्येकाचा. आपण त्याला खूप जनरलाइज करून टाकतो आपल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने की मला वाटतं प्रिव्हिलेज म्हणजे ना तो गरीब आहे. ते तुझ्यासाठी, जर तुझ्याकडे नसते पैसे तर तुला वाटलं असं की तू गरीब आहेस, पण तसाच नसतं ना. आपण हे फिल्मी बघतो खूप, म्हणजे फिल्मी नाही, फिल्मीचं रॉंग वर्ड, तुला वाईट वाटलं की मी फिल्मी बोललो? नाही, ऑफकोर्स. मला उलट मला हा एक वेगळाच पर्स्पेक्टिव्ह आज कळला. म्हणजे मी आतापर्यंत हा विचार करत होते की जे मला माझ्या लहानपणापासून आतापर्यंत मिळत आलंय ते ज्यांना नसेल मिळालं ते कदाचित माझ्यापेक्षा कमी प्रिव्हिलेज असू शकतात असं मला वाटलं. बरोबर. पण हे तुझं जे म्हणणं आहे हे कम्प्लिटली वेगळं आहे, कारण मला जे मिळत आलंय ते कदाचित त्यांची नीडच नसेल ना. राईट. हे मला आता असं तेच तर झालं ना. मी तुला गंमत सांगतो, माझ्या आईने एक डायलॉग सांगितलं की गावाची वाट का लागली. आई माझी गावातली आहे, ओके. आई पूर्ण शिक्षण गावातलं आहे माझ्या आईचं. आणि मग आई एकदा शहरात आली तर आता गाव ओसाड पडलंय तिचं. मला आई गाव असं का, आणि ती सांगते ना गावातल्या गोष्टी मला की असं होतं गाव, आम्ही शेणाने आमची शाळा आम्ही सारवायचो, आम्ही हे करायचो, ते नदी पार करून द्यायचो, सगळ्या त्या गोष्टी. पण त्यात आनंद होता तिचे बोलताना गोष्टी सगळ्या की आम्ही हे करायचो. आमच्या मास्तरीने यायच्या, मला शिकवायच्या, माझी आजी सांगायची लाकडं काप, आम्ही मशीनला गोल करून बसायचो, त्याच्यामध्ये बसायचो, फुल नाईट आम्ही करायचो. मी बोललो एवढं सगळं फन आहे, मग काय झालं, हे सगळं गाव का संपलं? ते बोलले कारण गावात फ्रीज आला. एका माणसाने शहरात गेला, तिकडे नोकरी केली, त्याला एक्स्ट्रा पैसे मिळाले. त्याच्या आधी गावामध्ये पैसा इम्पॉर्टंटच नव्हता, बार्टर सिस्टीम होती. एकाने जाऊन फ्रीज आणला घरामध्ये, त्याच्या फ्रीजमध्ये थंड पाणी मिळायला लागलं. त्याच्या घरामध्ये राईस फ्रीजमध्ये राहायला लागला. का फ्रीज कशामुळे आला? कारण त्याला एक्स्ट्रा पैसे मिळायला लागले. मग हा मला फ्रीज हवा, मग मला फ्रीज जर हवा आहे तर मला शहरात जावं लागणार कारण तिथे पैसा आहे. मग एकाने टीव्ही आणला, मग मला टीव्ही हवा. तिथे ते चालू होतं गोष्टी. सो मी प्रिव्हिलेज म्हणतोय ना की मी मान्य करतो मी प्रिव्हिलेज होतो. मी प्रिव्हिलेज का होतो कारण माझी कुठली रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती. अँड दॅट इज कॉल्ड प्रिव्हिलेज, वेन यू डोंट हॅव एनी रिस्पॉन्सिबिलिटी.
दॅट्स द बिगेस्ट प्रिव्हिलेज यू हॅव इन युअर लाईफ, की तुला कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये, तुला कोणाची काळजी नाही घ्यायची, तुला काय नाही, तुला घरात पैसा कमवून नाही आणायचा आहे, तुला जे तू म्हणतेस ना की तुला जे आवडायचं ते करायचंय, तेच आहे. पण त्याच्यामध्ये इकॉनॉमिकल ऍस्पेक्ट नाही, त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी, आणि रिस्पॉन्सिबिलिटी तुझ्यावरती आहे की तुला ती घ्यायची की नाही घ्यायची. कळते तुला माझं काय म्हणतोय पॉइंट होतो? हिट पण होतंय, नुसतं कळत नाही. मजा आहे ना, पण इथं मजा आहे. एक्झॅक्टली. म्हणजे आता मला कळतंय की हो, माझ्याकडे पैसे जास्त होते म्हणून मी प्रिव्हिलेज नव्हते, किंवा हा मुद्दाच नाही, माझ्याकडे रिस्पॉन्सिबिलिटीज कमी होत्या. तुला घर चालवायचं नव्हतं. व्हेरी ट्रू. काही काही माणसं लहानपणापासून घर चालवत आहेत, खरंय, त्यांना ते प्रिव्हिलेज नाहीये. ट्रू. आज 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 लिटरली भाटुपा का ग्रो होतंय, का लोक बघतायत, कारण लोकांकडे जे मी करतोय ते करायला प्रिव्हिलेज नाहीये. आणि त्याचे भरपूर रिझन्स आहेत, नॉट जस्ट की मला पैसा नाहीये किंवा मला हे नाहीये. काही लोकांना भीती वाटते की अरे माझं पोट खराब होईल, ते फिअर आहे, ती एन्झायटी आहे. कोणाला वाटतं की अरे मी एवढंच दिवसभर खातोय तर मी तर आजारीच पडणार आहे, अरे इथं हायजिनिकच नाहीये, अरे हे ह्या गोष्टी तू अडकलायस. नाव यू आर नॉट प्रिव्हिलेज टू हॅव फन. ट्रू. खरं गोष्ट आहे. सो आपण ना लाईफला खूप जास्त सिरियसली घेतलं पाहिजे, पण एवढं पण नाही, कारण तू कधी मरणार ना तुला घंटा नाही माहिती. उद्या लाईट डोक्यात पडून मरू शकतो मी इथे, आणि हा शेवटचा पॉडकास्ट होऊ शकतो माझा. यू डोंट नो. सो हे खरं आहे ना, आता आपण गप्पा मारतोय ते खरं आहे, आणि ते प्रिव्हिलेज आहे आपल्यासाठी. खरंय. एवढ्या लोकांना भेटणं हे प्रिव्हिलेज आहे यार. अरे मी सांगतो ना, मी ह्याच्या आधी खूप धमाल केली आयुष्यात, ओके, मी करतोच, त्याशिवाय मी राहू शकत नाही. पण आता हे आफ्टर भाटुपा मी तू आपण डिस्कस करूच की मी काय काय केलं, तुला कळेल टाइमपास माझा आयुष्यातला. पण भाटुपा जेव्हापासून मी करायला लागलो, आणि भाटुपामध्ये जेव्हापासून मला कळलं की मला कनेक्ट होता येतंय या वेने. मी खूप प्रयत्न केले, मी म्हणतो ना याच्या आधी पॉडकास्ट प्रयत्न केले, ऐकावं जनाचं करावं मला असं केलं, कारण त्यात दाखवायचं होतं मला एका विषयाला 4-5 असू शकतात पर्स्पेक्टिव्ह. मग मला वाटलं की रॅपर्स ज्याप्रमाणे मी ऐकतोय, आणि मला वाटतं की रॅपर्स नवीन शाहीर आहेत. रॅपर्स आजकाल जे बोलायचा प्रयत्न करतायत ते ऍक्च्युअली कोणतरी बोललं पाहिजे. म्हणजे 100 RBH जे रॅप करतो त्याच्या बोच्यातनं, आणि तो शिवाजीबद्दल जे बोलतो, किंवा तो त्याच्या लाईफबद्दल जे बोलतो, किंवा तो त्याच्या समाजाबद्दल जे बोलतो, त्याच्या कास्टबद्दल जे बोलतो, ते शाहिरांचं म्हणणं आहे. हे यंग शाहीर आहेत. सृष्टी तावडे ज्या वेळेला ती पोएट सारखी लिहिते गोष्टी, बोलते मनातल्या गोष्टी, तो कव्वा म्हणून तिचं ते गाणं आहे, ते लोक महान आहेत मला वाटतं. आणि त्यांचा कोणतं इंटरव्ह्यू घेतला पाहिजे मला वाटलेलं, म्हणून मी लफडी नाही क्रांती हा शो चालू केला, की ते लफडी नाही करत आहेत, लोकांना रॅपिंग लफडी वाटते, पण ही क्रांती आहे ते जे करतायत ते. पण मला कळलं की मग त्याला व्ह्यूअरशिप काय सध्या गरज आहे का. बघ आपण जेव्हा कॉन्टेंट बनवतो ना, तेव्हा कॉन्टेंटची त्या लोकांना गरज आहे का आता, किंवा त्या गरजपेक्षा पण तो कॉन्शियस रेडी आहे का लोकांचा. आपण म्हणतो ना की हा पिक्चर ना खूपच वेळेच्या पुढे होता, आपण असं खूप वेळा म्हणतो की तो काही वर्षाने चालतो पिक्चर, बरोबर, कारण तो त्यावेळी त्या वेळेच्या पुढे होता. कारण त्या वेळेच्या पुढे म्हणजे काय की समाजाचं कॉन्शियस नाही झालंय, जे तुझं कॉन्शियस आहे या मोमेंटला, आणि तुझं ते कॉन्शियस का झालंय कारण तू प्रिव्हिलेज आहेस. लोकांना वेळ लागणार त्या प्रिव्हिलेजला जायला, की जेव्हा त्यांना आपलं कॉन्शियस कळेल. म्हणून जेव्हा भाटुपा मी करायला लागलो, आणि मला कळलं तर इझिएस्ट वे हे मला आई म्हणाली, की आईने माझ्या आजोबांचं, म्हणजे माझ्या आईने ना, ती आईचा माझा पार्ट आहे ना हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे कसं सांगतो तुला की माझ्या आईने ना, मी होतो गावातनं आली, ओके, ती जेव्हा गावातनं आली ना शहरामध्ये फर्स्ट टाइम, आणि तिचे बाबा हे होते पोलीस ऑफिसर, हवालदार, आणि मग नंतर ते जसे हे झालं वरती, ते हवालदाराचे वरती एक होते ना काय ते त्याला इन्स्पेक्टर नाही म्हणत, कधी वेगळं असतं, हवालदाराचीच वरती असतं, कॉन्स्टेबल काय आय डोंट नो, ते होते, ओके. तर त्यांना ठाण्यामध्ये बदली झाली त्यांची ठाण्यामध्ये. तर आई तेव्हा फर्स्ट टाइम गावातनं एसटी मध्ये बसली, आणि एसटीतनं बसून बैलगाडी आधी बसायची, एसटीत बसली आणि शहरात आली, आणि शी गॉट फॅसिनेटेड विथ द एसटी, की चायला एसटी का असते, ही गाडी का असते, कारण त्याने कधी बसली नव्हती, बघितल्या होत्या, महसूस नाही केलेली, ती एसटीने फॅसिनेट झाली. आणि त्या बाईने तेव्हा डिसाईड केली की माझ्या आयुष्यातली पहिली गाडी एसटी असणार, ओके. गंमत आहे, ओके. त्यानंतर त्या बाईने मेंटल हॉस्पिटलमध्ये काम केलं ठाण्यामध्ये, ओके. तिकडे रेशनच्या गाडीवरती काम केलं, ते लाल भात यायचा तेव्हा इंडिपेंडन्सच्या वेळी, तर तिने लाल भात रेशनला लोकांना द्यायचे, तर ते केलंय तिने. ते जेव्हा मालगाडी कोशे जाते ते कोशे पडतात ना, ते उचलून घरात कोशे आणलेत रेल्वेवरनं, तशी ती केलेलं आहे. मग तिचं लग्न माझ्या वडिलांशी झालं. माझा वडील माझे होते ना, ते माझ्यासारखेच होते, ओके. ते फुल चिल माणूस आयुष्यामध्ये एकदम. ते माझे आजोबा आहेत ना, ते ग्रेट माणूस होता, ओके, दादा आजोबा म्हणून. म्हणजे माझ्या आजोबांना बघशील ना तू,
पांढरं धोतर, ओके, व्हाईट सदरा, त्याच्यावरती काळं जॅकेट, बारीक माणूस, डोळे घारे आणि पांढरे केस, तुला ब्राह्मण वाटतील तो माणूस. आणि तोंडात पान तर लाल पण असायचं ओठ त्यांचे, आणि हातात काठी घेऊन फिरायचे आणि काळी टोपी घालायचे. असे ते बीएमसी ऑफिसर होते. कळलं तुला, हे बीएमसी ऑफिसर्स आहेत. आणि त्यांचा हा मुलगा जो म्हणजे माझे वडील, ते फुल धमाल, फुल मस्ती आयुष्यामध्ये, काही लाईफ सिरियसली घेतली नाही कधीच. पिक्चर बघायचे, दिवस रात्र पिक्चर बघायचे, टाइमपास, सकाळचा शो, दुपारचा शो, रात्रीचा शो, तिन्ही शो एकत्र बघायचे घेऊन. अशी फुल लाईफ त्याची. तर माझी जेव्हा आई लग्न होऊन आली ना त्याच्यामध्ये, तेव्हा माझी आई इज ऑलवेज पॅशनेट की काहीतरी करायचं लाईफमध्ये. तर ती वडिलांना काय बोलले की तुम्ही, आणि त्या वडील तोपर्यंत कामाला लागलेले महिंद्रा अँड महिंद्रामध्ये ट्रॅक्टर बनवायचे माझे वडील. गॉड, दिस इज लाईक थर्ड सिमिलर गोष्ट. माझे पण बाबा महिंद्रा अँड महिंद्रा होते. काय वाटतं मुंबईत सगळे कामगार महिंद्रा अँड महिंद्रामध्ये होते. सो महिंद्रा मध्ये ट्रॅक्टर बनवायचे आणि ही वॉज हॅपी. नाईट शिफ्ट होती तर रात्री जायचे ट्रॅक्टर बनवायला, सकाळी फुल धमाल पिक्चर बघायचे आणि मित्रपरिवार दांडगा त्यांचा एकदम. आणि माझी आई अशी होती की काहीतरी करायचं. आणि आमच्या जो मित्रधाम बिल्डिंग होती ना, तर हे लोक हुशार ना बीएमसी, आणि सगळे हुशार माणसं ज्यांनी बिल्डिंग मानली. तर त्यांनी डे 1 पासून आमच्या बिल्डिंगच्या बाहेर एक बँक आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, जी स्टार्टिंग बसणं आहे, ओके, मग इंडियाचं खाली तेव्हा बसणं. आणि दुसरं आमच्या स्वतःचा कम्युनिटी हॉल बिल्डिंगचा. तर त्यातनं 2 ठिकाणी आम्ही कमवायचे बिल्डिंग. म्हणजे आम्ही इतक्या वर्षात भाडंच भरलं नाहीये, कारण आमचं भाडं बिल्डिंग मध्येच येतं. आम्हाला वाईट सवय लागू नये म्हणून भाडं घेतात की बाबा नाही फुकटात त्याची सवय लागली नाही पाहिजे, कारण पाणी फ्री आहे बीएमसी मुळे, त्यांनी करून आणलं. तर मी एकदम मिनिमल प्राइस भरतो आणि सगळं हे रेंट आम्हाला भरपूर येतं. तर खाली कम्युनिटी हॉल होता आणि आईने बघितलं की हा कम्युनिटी हॉलमध्ये बाहेरचे लोक लग्न लावतायत. आणि त्यावेळी फक्त आईस्क्रीम विकायचे लोक, ओके. तर हिने विचार केला की हे जर बाहेरचे लोक करतायत तर वाय नॉट हे मी करू शकते. आणि आईस्क्रीम तर डीलरशिप घेऊन विकायची आहे फक्त. मग ती खाली जायची, ओके, आणि तिथे त्या लोकांची गप्पा मारायची, आचार्य लोकांची, तुम्ही काय करता, कुठून आणता. आणि विचार करा त्या काळामध्ये एक बाई तुला विचारते तर तुला हे पण वाटतं की अरे ही कशी विचारते मला. सो तिचं म्हणणं आहे की पुरुष मंडळी अशी होती ना की ते प्रेमाने सांगायचे की कोणतरी विचारते आपुलकीने की तुम्ही कसं करता, काय करता, ते सगळं समजावायचे. मग तिने आता ही गोष्ट, मग तिने मला सांगितलं की आता हे मी आई तू मग घरच्यांना कन्व्हिन्स कसं केलं की तुला हा बिझनेस करायचा आहे म्हणून. तर ती मी काय बोलले की पहिलं आपल्याला माणसाचं मन जिंकायचंय, ओके, सगळ्यांचं. मी बघितलं घरात काय चाललंय, घरात 3 पुरुष मंडळी हे गोष्टी आहेत आणि सगळे भरपूर कामं करतायत. म्हणजे माझ्या आजोबा सकाळी बीएमसीला जायचे, रात्री ते चालवायचे नाईट स्कूल, आणि ही वॉज प्रिन्सिपल. त्यांची स्टुडंट्स लंडनला गेले, म्हणजे सगळे गरीब मुलं त्यांना शिकायला रात्री त्यांच्याकडे यायचे आणि प्रिन्सिपल होते ते, आणि रात्री 3-4 वाजता घरी यायचे. तर मग मी विचार की त्यांना मग त्यांची माझी आजी होती ना, ती जशी आजारी असायची, तर ती काय करायची नाही. तर माझी आई त्यांना चहा बिया करून देणं, त्याला गरमागरम जेवण देणं. ती म्हणते की कोणाच्या पण मनात जर जायचं तर त्याच्या वे इज पोट. ट्रू. सो द पॉइंट इज की हा जो ती शिकवण तिथे मिळाली की ते मला लगेच ट्राय झालं की अरे हो, मी आज लोकांपर्यंत कनेक्ट का होतोय, कारण मी त्यांच्या पोटात न पोहोचतोय त्यांच्या मनापर्यंत. ट्रू. इट इज द इझिएस्ट वे टू रीच एनीवन्स हार्ट. तू म्हणजे आता थोडासा वेगळा प्रश्न विचारते, पण तू फूड लवर पहिल्यापासून होतास की आता फक्त आता हे कॉन्टेंट साठी म्हणून तू सुरू केलं? नाही, तुला सांगतो गंमत कशी, तुझी लाईफ प्लॅन नाही केली ना की गोष्टी मस्त घडतात, त्यातली गोष्ट आहे. तुला काय बोललं, माझ्या आईने बिझनेस चालू केला आईस्क्रीमचा, बरोबर. मग आईने तो बिझनेस सक्सेसफुल केला. मित्रधाम खालचं बिल्डिंगच्या घराखालीच हॉल आहे ना, मग तिने ऑर्डर घ्यायला लागली. मग ती झाली केटरर. ओके. सो आम्ही केटरिंग करायला लागलो. सगळे लालबाग परेल मधले, आम्ही या मोमेंटला तू म्हणशील की जेव्हा कोणी पण पोलीस ऑफिसर तेव्हा असेल किंवा पोलीसचे क्वार्टर्स असतील तेव्हा खूप होते. ते माझ्या आईने केलेत, अमिता कॅटरर्सने गेले सगळ्यांची लग्न, ओके, फेमस, आणि कोकणातली बाई. त्यामुळे आपले कोकणी मंडळीत आपल्या लोकांना सपोर्ट करणारी माणसं, तर भरपूर चाललं. तर मी जेव्हा जन्मलो ना तेव्हा आय वॉज बॉर्न विथ अ सिल्वर स्पून. तू प्रिव्हिलेज म्हणते ना, तेव्हा मी जेव्हा जन्मलो मला आता त्या प्रिव्हिलेज शब्दाचं गिल्ट यायला. नाही, इट्स नॉट गिल्ट. आपण ते शब्दाला समजून घेऊया की कसं कसं वापरू शकतो त्या शब्दाला, ओके. सो मी जेव्हा जन्मलो ना तेव्हा मी चौथा मुलगा. विचार कर, म्हणजे ऑलरेडी आई बाबाने गाजवले म्हणून चौथा मुलगा आला ना. जर घरी बी असते तर चौथा मुलगा आलाच नसता. तर त्यामुळे आय वॉज बॉर्न विथ अ सिल्वर स्पून. माझ्याकडे ऑलरेडी गाडी होती, खाली 2, ओके. एक अरमाडा होती ज्यात लिहिलेलं होतं अमेय म्हणून, आणि विचार कर गाडी ते अमेय लिहिलेलं आहे. मला घ्यायला गाडी यायची दरवर्षी. मग ते आम्हाला ते प्रिव्हिलेज, आपण ऍक्च्युली बघायला तर प्रिव्हिलेज होतो मी, ओके, तसं बघायला गेलं तर ती गाडी बिडी होती, तर गोष्टी काय होत्या. आणि आमचं केटरिंग धमाल चालू होतं आणि आहे पण अजून पण. आता भाऊ सांभाळतो. तर तेव्हा ना आईचं असं होतं की लोकांना नवीन नवीन गोष्टी खायला गेल्या पाहिजेत.
माझं नाही ते बाष्प जमलं. ब्रेक घ्यायचा का? नाही नाही, ते टू हॉट असल्यामुळे होतं मी. यू ट्यू क्यूट. मी परत तोच जोक मारते. हा, तर मग सीन असं झाला की आईने ठरवलं होतं की आपण आपल्या ऑडियन्सला जे आपल्या कस्टमर त्यांना चांगलं खायला घालायचं. ओके, तर मग जे शेफ त्यावेळी नवीन नवीन गोष्टी बनवतील कुठल्या पण, तिचं म्हणणं होतं की जर मुलांना आवडली गोष्ट तर सगळ्यांना आवडणार. तर लहानपणी म्हणजे मी जन्मल्यानंतर पासनं माझ्या घरी अशा काही गोष्टी यायच्या ज्या अजून मला लॉन्च पण नाही झाल्या आहेत. म्हणजे आता जो तुझा चायनीज समोसा हा आयटम जो आता खूपच कॉमन होऊन गेला, आता कोण मागवत पण नाही, पण जेव्हा तो आला पण होता मार्केटमध्ये तेव्हा तो माझ्या घरी खायला आलेला होता. कारण शेफ बनवायचे की वहिनी आचारी, तेव्हा आपण आचारी म्हणायचो की आचारी म्हणायचं वहिनी आम्ही नवीन एक प्रकार बनवलाय बघा, तुमच्या पोरांना आवडतो का. मग आम्ही मुलं बसायचो, आम्ही ते खाणार, अरे मस्तच आहे मला अजून पाहिजे. मग आम्ही खायला लागलो ना की तो लॉन्च होणार मेन ह्याच्या सेरेमनीमध्ये. आणि आईची लग्न म्हणजे 1000 लोक, 800 लोक, 900 लोक. तर ते त्यामुळे आमच्या घरात ऑलवेज जेवण ना चमचमीतच आलंय. मी केटरिंग मधलंच जेवलोय. म्हणजे माझ्या घरामध्ये कुठे आज, आणि आमच्या कंटिन्यूस लग्न असायची आईची, कारण दिवसा 2-2 लग्न चालली आहेत मार्केटमध्ये आणि आमचं हे आहेत, तर काही ना काहीतरी घरी यायचंच. आणि म्हणून मला सवय लागली की मग स्टार्टर्सच जेवतो. मला नॉर्मल तू जेवायला येशील ना, मी थाळीवाला माणूसच नाहीये, मी स्टार्टरवाला माणूस आहे. मी थोडं 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 सगळं खाणार, कारण मी चवीसाठी खायला तेव्हापासून लागलो. सो ही जे म्हणजे तेव्हापासून मी विचार करणार, मी स्वतःला फूड क्रिटिक मानतच नाही, मी नाहीच आहे फूड क्रिटिक. ओके, मला काय कळतं हे चांगलं आहे की वाईट आहे, जे मी लहानपणापासून करतोय. तेव्हा पण मी आईला होतं आई कसं आहे, आई छान आहे, तेव्हा पण थम्सअप द्यायचो. आता गोल्डन थम्सअप देतो. सो ते तसं घडलं की मी जे खातोय ना, म्हणजे तू बघशील तर हे मी लहानपणापासून मी असाच आहे. मी कुठलाही माझ्या मित्रांना विचारतो, मी सगळ्यांना, कोणी फ्री असेल ना, माझं असं होतं की फ्री आहात ना तुम्ही तर माझ्याबरोबर आहात. कारण माझ्याकडे एकमेव गोष्ट होती टाइम. माझ्याकडे भरपूर, मला टाइम स्वतःसाठी घ्यायला खूप आवडतं आणि मला टाइम लोकांबरोबर स्पेंड करायला खूप आवडतं. आणि वाटतं ती एकमेव गोष्टीची खर्च करायला मजा येते मला एकदमच, जो टाइम. तर मी लिटरली, तू फ्री आहेस चल जेवायला जाऊया. सो तू हे, मी घरी जेवायचोच नाही. माझी आकू वैतागायची. मग आकू म्हणजे काकू, जिला आई आणि काकू एकत्र आकू, तिने मला वाढवलंय कारण मी जॉईंट फॅमिलीतले होतं. तीच मला माझी मेन होती आई. तर ती वैतागायची की तू घरी जेवायला येणार की नाही. मग हो तर म्हणजे हे तुला म्हणतोय मी 10 वर्षापूर्वीची गोष्ट म्हणतोय. 10 वर्षापूर्वीपासून मी रात्रीच्या घरी जेवतच नाहीये. 10 वर्षांपासून? 10 वर्षांपासून मला. आणि हिची वाट लावतो बिचाराची, कारण ही अशी बिलकुल नव्हती. माझी बायको म्हणजे एकदम हेल्दी, ती वेट लिफ्टर होती. प्रॉपर डाएट बेड सगळं करणारी, एकदम तिचं जरासं काय खाल्लं की पोट बिघडणारी बाई आहे ती. अपोजिट पोल्स एवढे. हो, आम्ही तर खूपच अपोजिट होतो. तर ती तशी वाली होती. ओके, तर हिचं लगेच पोट खराब व्हायचं माझ्यामुळे. ती तुझं पोट खराब होत नाही, माझं असं पोट खराब असलं ना, हेच जर नॉर्मल झालं तर तुला फरकच नाही पडत तुझं पोट खराब आहे की नाही खराब आहे. दिस इज डेंजरस गोष्ट बोलतोय तू डोक्यात टाकलंय ना की मला पातळ ही झाली, ही नॉर्मल नाही. तू ठरवतोय नॉर्मल की नाही नॉर्मल आहे. जर हे रोजच होतंय तर नॉर्मलच आहे. आता मुंबईत जे जगतो आपण नॉर्मलच जगतो ना. आपल्याला काय रोज खोदतायत, आपण कंप्लेंट करतो का? ते नॉर्मल आहे, हे मुंबईत होतच. पावसात पाणी तुंबतच, हे नॉर्मल आहे, पाणी तुंबतच. आता काय मुंबईत राहतोय तू? हो, मी बाहेरचं खातोय, माझं पोट खराब होणार, मी हागणार, ठीक आहे. मरत तर नाही ना, आणि मरणार तर आहेच कधीतरी. मुंबईत राहतोय मी, लोक पुण्यात तर भेंडी रस्त्यावरती लोक बिचारी मरतायत ग. तर तुम्ही कुठल्या रियालिटी मध्ये जगताय? काय रियालिटी तुमची? कशाला खरं म्हणताय? हे खरंय आत्ता. क्रेझी नाही म्हणजे या मुद्द्यावर तर म्हणजे अशी लूज मोशन, लोकांना एन्झायटी येते. लोक मला ना आज हगायलाच नाही आलं. मला आज हा काय विषय आहे का आयुष्यात टेन्शन घ्यायचा की आज ना मला ना दिवस सकाळी हगायलाच नाही आलं. बरोबर ना होते पोट माझं. अरे भरपूर गोष्टी आहेत आयुष्यात, त्याचा विचार करू शकतो आपण हगण्यापेक्षा. नाही पण हे नॉर्मलाइज करणं फार वाईट आहे प्लीज. म्हणजे तुझा असू शकतो मेटाबॉलिझम तसा, पण लोकांचा नसतो यार. काय नाही यार. अरे साधू संत लोक न जेवता जगतात, न जेवता. आता त्यांचं काय आहे, त्यांचं मेटाबॉलिझम काय आहे? तर एक माणूस आहे ना तो ह्याच्यामध्ये कुंभमेळ्यामध्ये फक्त पाणी पण नाही पितो, निर्जल राहिलाय. आपण आपल्या बॉडीला ना खूप खूप हे करून टाकलंय, कोशात टाकलंय की माझी बॉडी ना हे केलं की वाईट, ना ते केलं की वाईट, ना हे नाही करायचं, ना ते नाही करायचं.
आपण आपलं लिमिटेशन, तू एक शो होता डिस्कवरी होती, तो माणूस सांगतो की कसं ह्युमन लिमिट्स ज्या मोमेंटला टेस्ट होतात. म्हणजे तो एक माणूस म्हणतो की माझ्या घराच्या समोर झाड पडलेलं आणि माझी मुलगी घरातून घर जळत होतं, तर माहिती नाही कोण ताकद दिली माझ्या अंगात, मी ते झाड उचललं त्या मोमेंटला मी एवढी. कारण विचार कर ना, आज ते अमिताभ बच्चनचा आवाज कोण करतात, भोसले, सुदेश भोसले. त्यांचा गळा काय वेगळा आहे काय? त्यांना काय वेगळ्या वोकल कॉर्ड्स आहेत ते घशामध्ये? त्यांनी स्वतःचा घसा एक्सप्लोर केला ना, असं करून त्याचा आवाज येतो ना. त्यांनी स्वतःच्या घशाला ट्रेन केलंय, त्यांनी स्वतः घसा एक्सप्लोर केलाय. घाबरलं नाही की मी हॉय करत तर माझा आवाज बसून जाईल यार. स्वतःला एक्सप्लोर नाही करणार, स्वतःला टेस्ट नाही करणार, तर तुम्हाला तुमच्या लिमिट्स कशा करणार? स्वतःला लिमिट्स टाकताय तुम्ही. हिला विचार, मी गोळ्याच घेत नाही कुठल्याच. मला आजारी पडलो, सर्दी आली तर राहू दे, बोललो सर्दी झाली ना, काही रिझन मग सर्दी आली आहे, मी काहीतरी मस्ती केली आहे ना म्हणून सर्दी झाली आहे, थांबा जरा, मग थांबा, सर्दी जाईल ती. त्या दिवशी शूटच्या दिवशी मला लिटरली अल्पाला विचार, मला अल्सर झालेलं शूटच्या दिवशी. माझी जीभ जळत होती माझी जेवताना. झाली दुसऱ्या दिवशी नॉर्मल. मी एकही गोळी नाही घेतली ना, क्रीम आलो त्या गोष्टीला. मी हे प्रमोट करत नाही या गोष्टी, मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो की हा माझा असू शकतं माझ्याबरोबर या गोष्टी. पण तू आहेसच तसा, म्हणजे तू जर का काही प्रिटेंड केलंस तर ते चुकीचं वाटेल. मग मी झोपतो, जर मला बरं नाही तर मी झोपणार गपचूप. मग मी सांगणार की बाबा मी नाही येऊ शकत कामाला, मला 2 दिवस गॅप लागेल. पण मला वाटतं की हे तुझं आत्ताचं नाहीये, म्हणजे तू तुमचा केटरिंगचा बिझनेस होता वगैरे ठीक आहे, पण मध्ये पण एक तू तसाच टाईपचा शो केला होतास ETV मराठीवर, चट्टामट्टा. आणि तेव्हा तुम्ही काय करायचं, म्हणजे हे असं तू ऑलरेडी करत होतास युट्यूबच्या आधी? मी सांगतो का तुला की युट्यूब ना मला खूप लेट कळलं. जर मी युट्यूबला आधी आलो असतो ना, जेव्हा कोविडला लोक आले ना, तेव्हा युट्यूबचं सिरियसली घेतलं असतं लाईफमध्ये मी, तर आज आपण वगैरे वेगळंच केलं असतं. ओके ठीक आहे, पण जे होतं चांगलं होतं. जे माझं हे खूप बिलीव्ह आहे की जे पण होतंय तुझ्या आयुष्यात त्याला एक रिझन आहे, आणि त्या वेळेला होतंय कारण त्याला एक रिझन आहे, आणि त्याच वेळेला झालं पाहिजे तर त्याला रिझन आहे. सो आपण त्या बिलीव्हचं आहे मी, की आता आलोय काय, मी भरपूर गोष्टी बघितल्या. जर तू म्हणतेस ना की मी लहानपणी जेव्हा दे-धमाल करायचो, ओके, तेव्हा माझं असं झालं की सिरियल करताना ETV मराठी नवीन, तेव्हा ETV कन्नड होतं का साऊथचं कधी चॅनल होतं ETV. हो, ETV साऊथचे चॅनल आहे. मग त्यांनी नंतर असं डिसाईड केलं की जेव्हा झी मराठी झालं, अल्फाचं झी झालं, तेव्हा मी ETV पण आले की मला कळलं की इथे ऑडियन्स आहे, कारण झी आलं आणि झी एवढं मोठं झालं, कारण त्यावेळी झी पण चालायचं म्हणून अल्फा चालायचं भरपूर. हा, मग ते ETV पण आले मराठीमध्ये. आणि मग त्यांनी काय केलं की ऑफकोर्स जसं आपल्याकडे पण करतात की जे चालतात त्यांना उचला. आणि मग जेव्हा दे-धमाल सिरियलची जस्ट संपलेली, ओके, आणि झंप्याचा आणि माझा, झंप्या पण खूप पॉप्युलर पोरगा, ओके, पण मला का चूज केलं गेलं त्या सिरियलसाठी, कारण झंप्याचं पाठांतर घाणेरडं होतं आणि तो ऑन द स्पॉट काय बोलू शकायचा ना विचारा, ओके, कारण तो भूषण पण ऍग्री करेल, तो माझ्याबरोबर बिंदास, तेवढं आम्ही आहोत चांगले फ्रेंड्स. तर तो आम्ही 52 रिटेक घेतले एका शॉर्टसाठी. 52 रिटेक, विचार कर, त्याचा शॉर्ट चाललाय, तो फंबल मारतोय, तो पाट्या टाकतोय, ओके. तर त्यावेळी त्याला तो अफोर्ड करू शकत नव्हते त्या सिरियलला, आणि तो तेव्हा फेमस पण झाला, त्याचे पैसे पण जास्त होते. मी तो ऑलमोस्ट कमी पैशातच काम करायचो, कारण मला फरकच नाही पडायचं काय करत आलं. प्रिव्हिलेज. अरे मी सांगतो ना, तेव्हा सेटवरती फक्त माझी गाडी आणि डिरेक्टरची गाडी असायची. विचार कर, म्हणजे माझ्या आईने ना मला लक्ष नाही दिलं. असं मी असं का झालोय, कारण माझी आई बिझी होती, ओके, ती बिझनेस वुमन आहे, ती नाही काय, पण तिने माझ्यासाठी ऑलवेज गोष्टी ठेवलेल्या होत्या की जर मी कुठे शूटला चाललोय तर मुलगा एकटा नाहीये, ती गाडी पाठवायची, ओके, ड्रायव्हर तिथे उभा राहायचा, तिने अपडेट द्यायचा की हे चाललंय ते चाललंय, लक्ष होतं माझ्यावरती जरी मी ती नसली प्रेझेंट तरी पण. सो तसं मला आईने खतरनाक वाढवलंय, सांगतो मी ते अग्री करणार. मी तिने जे फ्रीडम, मी सांगतो मला लाईफमध्ये मी जेव्हा जेव्हा ग्रो झालोय, जेव्हा मला फ्रीडम मिळालं, मग ते विद्याताई असो, मग ते माझी आई असो, आणि मग आता ही सारंग पावला असो, फ्रीडम मिळालंय तेव्हा मी ग्रो होतो, आणि मला फ्रीडमशिवाय मी काम नाही करू शकत. ओके, आपण काय बोलत होतो पॉइंट, आपण बोलत होतो ETV मराठी. हा, सो ETV वाल्यांनी ना जेव्हा मला याला घेतलं ना, तेव्हा त्यांची सिरियल होती पहिली सासा सारे गारी, ओके, त्यात मी अँकर होतो. एक अंताक्षरी शो होता, आणि मी लहान होत सगळी पोरं, आणि त्याच्यात मी अँकर आहे, मी शो होस्ट करतोय, अगेन नो स्क्रिप्ट, ओके, हे बोलायचे, हे रूल्स आहेत. मला ना पाठांतर कधी जमलं नाही, म्हणून मी शाळेत पण मला अभ्यास करायला काय आवडायचं नाही, कारण तू बोलशील ना हे लिहिलं, हे वाच आणि पाठ कर, मला होणारच नाही. तुम्हाला समजव की हे काय आहे, याचं काय हे, आणि तू काय बोलशील तर मी बोलीन जे पाहिजे बोलायचं ते.
पण मी डायलॉग्स नाही बोलू शकत. बरोबर. तर त्यामुळे तो निलेश मयेकरच होता, त्याचा पण डिरेक्टर रायटर. ओके, तो देदमलला होता. तर निलेश मयेकरने मला पूर्ण तिकडे सांगितलं की तू बिंदास, हे रूल्स आहेत, तू बोलायचं, आणि जिकडे गायचा पार्ट आहे ना तू गाऊ नको, ती स्वरांगी मराठे आहे, तिला त्यासाठी पण आहे की ती सिंगर आहे प्रॉपर. सो ती तिकडे गाणारी होती. सो तो शो मी चांगला केला, त्याचे एपिसोड चालू होते व्यवस्थित. त्याच्या ना ETVने चालू केले रियालिटी शो करायला. ओके, आणि तेव्हा एक शो होता, त्यांचे 2 शो मी त्यांच्यावर केले. एक होता आहे का हिम्मत. आहे का हिम्मत, हू डेअर्स विन म्हणून एक शो व्हायचा XTV वरती. आठवतं AXC म्हणून चॅनल होतं. 88-90 वाले वाले लोक तुम्हाला माहिती असेल तर XTV म्हणून होता. ओके, म्हणजे मला तेव्हाचं काही एवढं आठवत नाही. तो ऍक्शन टीव्ही होता. त्याच्यावरती असे ऍक्शन वाले फिल्म जायचे, ऍक्शन वाले स्पोर्ट्स यायचे, ऍक्शन वाले गेम्स यायचे. तर हू डेअर विन्स म्हणून यायचं, त्याच्यामध्ये ऑन द स्पॉट टास्क मिळणार. ओके, तर आम्हाला लहान मुलांना, आम्ही जे ऍक्टर्स होत ना त्यांना नॅशनल पार्कला घेऊन जायचे किंवा पार्कात घेऊन जायचे आणि काही पण टास्क द्यायचे की आता 2 समजा एक कपल चाललंय, ओके, यंग कपल आहे आणि ते भांडतायत, तर तुम्ही जा त्यांच्यामध्ये आणि बोल पप्पा पप्पा तुम्ही मला सोडून का गेलात. तर आम्ही लिटरली जाऊन करायचो की पप्पा पप्पा मला सोडून का गेला, तर तू कोणाचा पोरगा भाई, आणि कॅमेरा हिडन लागले वेगळे. तर मी लहानपणी करायचो या सगळ्या गोष्टी. मग त्याने अनेक शो काढला चट्टा मट्टा, तो तर म्हणजे माझ्या भाटुपाचं नीव तिकडे तिथे होती माझी ती की नाही. शोचा आम्ही बोललो, ट्रेलर असा होता की आम्ही बोलायचो प्रोमो मध्ये की मला कोण विचारतं की अरे ह्याला कसं जायचं शिवाजी मंदिरला, तर मी सांगायचो की तुम्ही पहिलं ह्याला उतरा, मग तुम्हाला दादरला उतरा, मग तुम्हाला लागेल मामा काणे, तिथे वडा खाल्लात की पुढे गेलात की लागेल तुम्हाला सुभाष डेअरी, तिकडनं लस्सी पिला की पुढे गेला की तुम्हाला कैलास लागणार. मग ह्याला असं करून तो शो होता की मी कसं फूड प्रमाणे गाईड करतोय. आणि त्या शो मध्ये मी फक्त फूडच खायचो की माटुंग्यात काय खायचं हे काय. ते 3-4 एपिसोड गेले, ठीक आहे, चालले काय माहिती नाही, कारण ETVचा TRPच डाऊन होता. सो नंतर ETV शट झालं. पण हे मी करायचो. आणि असं झालं की जेव्हा हे सगळं शट झालं तेव्हा मी ॲज अ ऍक्टर कधीच, मला हिरो व्हायचंच, मला काय ऍक्टर व्हायचंच नव्हतं, मला मजा करायची होती. आणि हे शूटिंगमुळे काय व्हायचं, शाळेत मला बाहेर राहायला मिळायचं ऑफिशियली. प्रायोरिटीजच वेगळ्या होत्या. हा, कारण मला मजा करायची होती आणि शाळेत वर्ग बंक करता येतोय की कुठे मुलगा गेला, मुलगा शूटिंगला गेला. आणि बालमून शाळा तशी होती की हा तुम्ही जा करा, कारण शाळेचं पण नाव होतं आणि मुलं करतात पण आहेत आणि अभ्यास काय होतोय, ते काय डिफिकल्ट नसतो अभ्यास. फ्रीडम ना, आपण फ्रीडम. सो त्यामुळे ते करत राहिलो मी. त्यामुळे मला कॅमेराची कधी भीती नव्हती, त्या गोष्टी हँडल करायची की भीती नव्हती. त्यामध्ये मी रोडीज मध्ये गेलो, ते अख्खी वेगळी स्टोरी आहे. MTV हिरो होंडा रोडीज, ते लोक बोलतात ए तू रोडी आहे क्या, हो मी रोडी आहे. ओके, रोडीची स्टोरी कशी झाली माहिती आहे, सांगतो गंमत. आय यूज टू हेट रोडीज, आय यूज टू जज रोडीज की रोडीज फक्कल शो आहे, स्क्रिप्टेड असं खूप. म्हणजे हा, म्हणजे असं की असं काय भांडताय ते लोक किंवा असं काय होतंय सगळ्या गोष्टी. बिग बॉसला म्हणतो तसंच तेव्हाचं. बरोबर. ओके, सो आणि मी असं होतो की माझ्या बिल्डिंग मध्ये ना सगळी मुलं तेच बघायचे आणि कोणी खाली खेळायला यायचं नाही, कारण तो 7 का 7:30ला शो व्हायचा. ओके, जो ऍक्च्युअल पीक टाइम आहे खाली खेळण्याचा, तेव्हा लोक रोडीज बघत बसलेत. ओके, तर आणि खाली खेळायला मी एकटा उसायचं, असं कोण खालीच नाही तर मी घरी जाऊन ओरडायचो प्रत्येकाला की तुम्ही काय रोडीज बघत बसलात, हा फेक शो आहे, सगळे स्क्रिप्टेड असतं. तर तुला काय माहिती, तू गेलायस की नाही, तू जा आणि मग मला सांग. तर मी बोललो एकदा कधी जाईन मी या शो मध्ये. ओके, कट टू ते झालं 1 वर्षापूर्वी. नंतरच्या नंतर मी होतो कमर्शियल आर्ट्सला, म्हणजे आपलं अप्लाइड आर्ट करत होतो. आणि 3rd इयरला आपल्याला कॅम्पेन असतं करायचं, माहितीये की आपण यू कॅन चूज युअर कॅम्पेन आणि यू कॅन डू अ मिनी कॅम्पेन, हे काय असलं पाहिजे. तर मी विचार केला की ब्रँड सिलेक्ट करायचा आहे तुला, तर एक शो सिलेक्ट करतो मी रोडीजच, कारण एवढी फॅन फॉलोईंग आहे रोडीजची. तर त्या निमित्ताने मला रोडीज बद्दल विचार करता येईल, रिसर्च करता येईल, कारण आपला रिसर्च सर्वात इम्पॉर्टंट आहे. कुठल्या ब्रँडचे काम करायचंय की काय आहे रिसर्च, हुज टार्गेट ऑडियन्स, काय सगळ्या गोष्टी घुसायला मिळेल मला. तर मी सर्च करायला बसलो रोडीज बद्दल, मला माहिती पण नाही ऑडिशन काय आहे. मी सगळं सर्च करतो, तितक्यात मला दिसलं त्यांच्या वेबसाईटवरती की यावर्षी मुंबईत ऑडिशन्स होत आहेत विदिन 2 months. ओके, आणि हे मी बघतोय दिवाळीच्या आधी की डिसेंबरमध्ये यांच्या ऑडिशन्स लागत आहेत रोडीजच्या. तर मी त्यांचा, आणि ऑनलाईन फॉर्म होता त्यांचा. ओके, तर अख्खा इंग्लिशमध्ये. तर माझ्या बहिणीला बोलवलं, कारण माझं इंग्लिश एकदमच खतरनाक आहे. तर तिला बोललो दीदी मी तुला सांगतो, तर सगळं तुला भरायचं आहे याच्यामध्ये. तर ठीक आहे, मग आम्ही असं भरत होतो की काय केलं, हे काय केलं, बिगेस्ट तुझं फिअर काय आहे, ऍडव्हेंचर काय आहे, असं भरपूर सारे क्वेश्चन्स त्यांनी त्यात फॉर्ममध्ये लिहिलेले होते. तर मी दीदीला काय बोललो की आपण हा भरायचा ना, तर आपण अशा पर्स्पेक्टिव्हने भरूया की मी क्रिएटिव्ह पर्सन आहे. ओके, कारण अजूनपर्यंत रोडीचं मी कोण क्रिएटिव्ह माणूस बघितला नाहीये. सगळे म्हणजे रोडी बदनाय, मी डेअर डेव्हिल लू, हे ते, पण क्रिएटिव्ह माइंडसेट वाला कोणच नाहीये. ओके, सो राईट द फॉर्म इन अ वे की मी क्रिएटिव्ह पर्सन वाटलो पाहिजे. सो आन्सर्स तसे असले पाहिजे आपले. तर मी ते आन्सर्स, माझी ChatGPT माझी बहीण होती,
की दिदी मला असं हवं एखादं येणार ओके आम्ही यायचं ओके सो ती माझा फॉर्म भरला बहिणीने माझ्या मस्तपैकी आणि मी विसरून गेलो. मग मी रिसर्च करतोय फोटोग्राफी चालू आहे. मग मला एका वीक 2 वीक नंतर मला त्यांचा मेल आला, एका महिन्यानंतर मेल आला की यू आर सिलेक्टेड फॉर ऑडिशन. ओके तर मी बोललो चल ऑडिशन कुठे आहे, तर ऑडिशन कडे परेललाच आहे कारण तेव्हा एमटी परेलला होतं आणि मी परेलला राहतो. तर मला असं होतं की अरे हे तर घराच्या 5 मिनिटावरती आहे, तर मी काय असंच जाईन ऑडिशनला. तर टायमिंग बघितलंय 10 वाजता ऑडिशन चालू होणार होते. तर मी गेलो अशीच हाफ चड्डी हे आणि तेव्हा तर मी गॉगल बिगल घालायचो कारण मला त्यात चष्मा होता ना, लेसिक ऑपरेशन केलं मी. तर मला प्रॉपर चष्मे होते, असा येल्लो कलरचा गॉगल कसा घातलाय असाच वुडन फ्रेम होती आणि फुल घालून गेलोय. आणि बघतो तर सगळे असे उंच मॉडेल लोक, बिल्डर सगळे असे हट्टे लोक रोडीजला. आणि मी एकटा असा चम्यासारखा कोणतरी पोरगा उभा आहे. आणि तेव्हा आयुष्यमान खुराना त्याचा अँकर होता, तेव्हा तो मोठा ऍक्टर नव्हता. हा आणि आयुष्यमान खुरानाने मला स्पॉट केलं इन गर्दीमध्ये. तुला ब्रो आय लाईक युअर स्पेक्स मॅन. बरं थँक्यू यार. सो व्हॉट यू डू? बोला आय एम अ कमर्शियल आर्टिस्ट. कमर्शियल आर्टिस्ट. ओ आर्टिस्ट, मग तू काय वेगळं करणार आहे? मी बोललो नाही, मी विचार करतो की मी जे पण करीन ते, आणि मी ठरवलेलं की माझा नरेटिव्ह सेट आहे, मी क्रिएटिव्ह आहे. हा तर मी सगळा टास्क क्रिएटिव्हली करणार. हो इंटरेस्टिंग. तो माझ्याशी बोलतो की इंटरेस्टिंग, बघूया आपण. तर बघ ना, आणि हे असतात स्टेजेस असतात ऑडिशन मध्ये पण डिरेक्टली ऑडिशन नसते. ओके तर पहिलं होतं ग्रुप डिस्कशन. तर ग्रुप डिस्कशनला त्यांनी 15 लोकांना बसवला माझ्याबरोबर. तरी 15 लोक बसलेलो. ओके आणि टॉपिक त्यांनी दिला की मुलींनी शॉर्ट्स कट घातले पाहिजे की नाही घातले पाहिजेत, हा टॉपिक दिला. आणि सगळे लागले भांडायला, जोरात मुली भांडतायत, पोरं भांडतायत. आणि मी असं ऐकतो सगळं. मी काय सॉरी मी काय फालतुगिरी चालली आहे बोललो की नुसते भांडतायत आणि काय टॉपिकला अर्थच नाही असं भांडतायत. तर मी ना एक शिव देऊ शकतो. अरे दे यार बिंदास. तर मी बोललो तिकडे ऑडिशनला बोललो भेन चोद सब चुप बैठो, मच्छी मार्केट है क्या, एक एक करके बात करो, सबको बात करने को मिलेगा. आणि सगळे गप्प झाले. तर माझ्याला आई झोली, मी सगळं कंट्रोल केला इथे एका मिनिटात फक्त ओरडून. आणि मला तू बात कर अभि. आणि मग ते सगळे काही पॉईंट बोलतायत. ओके आता माझी बारी आली आणि मी काय विचारत नाही गेलेला की काय बोलायचंय. मी हे केलं की हे थांबवा पहिलं. तर माझ्याकडे हात बघता तुम्ही बोला. तुम्ही बोललो मी केवढं घाण बोललो ना, काय आय जज मायसेल्फ की हा काय कोण मुलगा आहे हा. मी बोललो की बघा इंडिया आहे, तुम्ही शॉर्ट घाला, तुम्ही बुरखा घाला, मुलाची हे असले ना नियत घाणीड असली ना तर कोणी काही करू शकतं. एकच गोष्ट सांगतो मुलींना, तुम्ही ऍटलीस्ट कॉन्डम पाडा बॅगेत. जो बवाल झाला तिथे, जे भांडले सगळे, परत चावून झालं. आणि मी बोलतो मी काय केलं संपलं डिस्कशन तिकडे संपलं. त्या अख्ख्या ग्रुपमध्ये मी एकटा सिलेक्ट झालो. But this is so true. I mean, तू कहाँ से लाते हो यार? मी फुल ट्रिप करतो असा. तर तिकडे ते झालं, सिलेक्ट झालो. आता असं झालं अरे मी तर मजाक मध्ये आलोय, मला तर रोडी व्हायचं पण नाही या ठिकाणी. तोरा तर घ्यायचं ट्रिप घ्यायची. आणि तिकडे काय आलं त्यांनी रात्रीच, आणि रोडीज पण खतरनाक प्लॅनिंग, खतरनाक करतात ते लोक. तर त्या लोकांनी ऑडिशन घेतले. म्हणजे हा खूप लेम प्रश्न असेल पण तू बोल, म्हणजे तुझं मी विचारते. अच्छा नंतर विचार. तू डिस्क्लेमर दिलं की विचारणार आहेस तू. आणि मला सुचला पण म्हटलं तुझं विचारणार कारण मी कधी बडबड मी हेच विचारणार आहे की स्क्रिप्टेड खरंच असतं का. सांगतो ते उत्तर देतो तुला मी. पण ते एवढं सिम्पल उत्तर नाहीये. म्हणजे मी जर बोललो ना की हो आहे किंवा नाही आहे, त्याच्या मागे खूप काम आहे. ओके उगीच त्याला जज करू नको शोला आपण. मी सांगतो मी येणार ते त्या पार्टला. सो ऑडिशन आता सांग, मी तुला कळेल की काय करतात ते लोक. म्हणजे एखादा शो, आता तू पण एक शो करतेस, एखादा शो एवढा वर्ष चालणं, त्याच्यामध्ये एवढी फॅन लोक वेगळी आहेत रोडीजसाठी. मी रोडीज बनला त्याच्या दिल्लीला, मुंबईत आपण कोणाला विचारत नाही. मुंबई सेलिब्रिटींना झाटू मानते लिटरली. एक दिसला किती दिसतात. फक्त सचिन लोक दिसलं तर सचिनसाठी जरा असतं आपल्याला, सचिनसाठी. बाकी सगळे आपल्याला नॉर्मल वाटतात. हा की अमिताभ बच्चन बाकी सगळे नॉर्मल आहेत. तर त्याच्यामुळे मुंबईत तुला कोण विचारत नाही. पण तू दिल्लीला उतरशील ना एअरपोर्टला आणि तू रोडी असशील तर गर्दी व्हायची की रोडी आला. तर त्याच्यामुळे जेव्हा मी त्याचं प्लॅनिंग आहे का, तर पहिलं झालं आमचं तिकडे एका दिवशी ग्रुप डिस्कशन झालं.
थांबवलं सगळ्यांना लोकांना. ओके, कारण काही भरपूर लोक दिल्ली बिल्लीवरनं पण येतात, मुंबईवरनं मी एकटाच होतो की जो मुंबईचा पोरगा आहे लोकल. राईट. थांबवलं, सांगितलं होतं की तुमचे आज रात्रीच, ज्या दिवशी मी गेलो होतो सकाळी मी 10ला गेलो होतो, 3 वाजता तुमचे ऑडिशन्स होणार आहेत, पर्सनल इंटरव्ह्यूज. आणि आम्हाला वाटलं रघुराजी बसणार इंटरव्ह्यूला. तर आम्हाला, तर मी भावाला फोन, आणि मी घरी सांगितलं पण नाहीये मी काय करतोय. आईला माहिती, आई लग्नावरती कुठे बिझी आहे, मी सांगितलं पण नाही मी कुठे आहे. फक्त भावाला नंतर फोन करून सांगितलं की भाई मी ना ऑडिशनला आलोय आणि आता रात्री मला माझा पर्सनल इंटरव्ह्यू आहे, माहिती नाही काय होईल, मी आता तो परत येईन, तुला तू जेवायला येणार आहेस का. मी बोललो जेवायला नाही येत. माझ्या घरचा प्रश्न ना, काही तर सांगतो मी कॅग जिंकलोय, कॅग वन ऑफ द बेस्ट अवॉर्ड आपल्या ह्याचं फील्डचं, आणि मला आईने विचारलं तू जेवायला घरी येणार आहेस का. कारण जेवण फुकट नाही गेलं पाहिजे घरचं. तर भावाचा प्रश्न होता जेवायला घरी येणार आहे का, तर मी बोललो सांगतो तुला. ओके, सो 2 वाजता ऑडिशन लागले आणि सोनम स्टुडिओला ऑडिशन होती. सोनम स्टुडिओ बरेलला आहे, सगळं माझ्या घराजवळच. आणि सगळे मी सोनम स्टुडिओला मी ॲज अ स्टुडंट तिकडे शूट पण केले, तर स्टाफ मला काय ओळखतो तिकडचा. तर सोनम स्टुडिओला गेलो 3 वाजता, मला कळलं की अरे रघुराजी नाहीच आहेत ऑडिशनला. ऑडिशन घेणार आहेत सायरस ब्रोच्या निखिल चिनप्पा. मी बोललो दोन्ही मला एवढे आवडतात MTVचे, कारण मला MTV खूप आवडायचं, आणि निखिल चिदंबरम सायरस ब्रोच्या ह्यांच्यामुळे मला आवडायचं. बरोबर, फक्त त्यांना भेटायला मिळणार मला यांच्यामध्ये, तर मी त्यासाठी एक्साइटेड. ओके, आणि त्याच्यामुळे आयुष्यमान खुराना आम्हाला ते विचारतोय प्रश्न माझ्याशी हे ते, तर आयुष्यमानची पण गप्पा मारतोय मी, सगळं चाललंय वेळलंय. आणि मग माझी ऑडिशन आहे ऑनलाईन असणारच, कारण मी रोडी आहे. तर ती ऑडिशन आहे. ओके, तर ऑडिशन मध्ये ना मी असं गेलो आणि मी ठरवलेलं की असं 3 पॉईंट सांगायचे काहीतरी आपण असं. ते बोलले की ओके अम्या सांग तुला रोडीज का जॉईन करायचंय. तर मला की पहिली गोष्ट की मला ऑलवेज आर्मीमध्ये जायचं होतं, की माझ्या आईला पण होतं की मी NDची एक्झाम दिली पाहिजे आणि देशासाठी केलं पाहिजे, पण ते जमलं नाही कारण हाईट छोटी आहे, चष्मा आहे मला आणि फिजिकल स्ट्रेंथ एवढी नाही आहे. पण रोडीचं जायचं का आर्मी. मग सारेला ठीक आहे पॅरल आर्मी, कळलं मला तुला आर्मी जायचं होतं तर रोडीज आर्मी आहे, पुढे बोल. मला सेकंड गोष्ट अशी आहे की मला मी डे टू डे लाईफमध्ये खूपच प्रिव्हिलेज आहे आणि मला मुंबईत जगतोय मी, ह्या गोष्ट तर मी स्वतःची लिमिट चेक नाही केली आहे, फक्त मी हेच गोष्टी केल्या आहेत, तर ते मला करायचं आहे. मग तो बोला मग तू जर असं म्हणून लिमिट चेक करायचं म्हणतो तर तू काय असं अजून केलं आयुष्यामध्ये, कसं जमणार आहे. बरं, मी मुंबई लोकलने ट्रेनने फिरतो तर ती लिमिट क्रॉस होतेच आपली तिकडे ॲडव्हेंचरची, तर ते असं नाही तर आवडल्या सगळ्या त्या गोष्टी. क्रिएटिव्ह पर्सनची पर्सनॅलिटी. आणि मग ते म्हणाले की हे सगळं झालं, मग त्याला तुझ्या फॉर्म मध्ये तू खूपच मला असा कॉम्प्लिकेटेड माणूस वाटतो, तुझ्या फॉर्म मध्ये एक गोष्ट लिहिली आहे की वाईल्डेस्ट गोष्ट तू काय केलं आयुष्यामध्ये, तर तू न्यूड फोटोग्राफी केली आहे, असं मी लिहिलेलं की वाईल्डेस्ट इज अ न्यूड फोटोग्राफी. तो बोलला का न्यूड फोटोग्राफी वाईल्डेस्ट तुझ्यासाठी, की तू का लिहिलंस त्याच्यामध्ये हे एक्सपेरिमेंट. मी बोललो काय की मी स्टुडंट होत आहे, ओके, मी तेव्हा 3rd इयरला होतो आणि सेकंड इयरला न्यूड फोटोग्राफी केलेली, मी न्यूड मॉडेलला बनून फोटोग्राफी लाईट आणि केलेलं सीनसाठी शूट होतं, मी फोटोग्राफर होतो. तर मला मी त्यावेळी ना माझी वाईल्डेस्ट गोष्ट काय होती की मी त्या एजमध्ये की जेव्हा मी पॉर्नोग्राफी बघतोय, मी गोष्टी सगळ्या आहेत आणि मला न्यूडिटी आवडते असं मी अट्रॅक्ट होतो, पण जेव्हा मी शूट करत होतो त्या फिमेलला तेव्हा माझ्यासाठी ती ऑब्जेक्ट होती आणि ती लाईट जी पडते, ती गोष्ट पडते, ती मला असं वाटलं की अरे या मोमेंटला जेव्हा मी शूट करतोय तेव्हा वल्गॅरिटी आणि आर्टमध्ये खूप थिन लाईन आहे, तर ती मला जमली त्या मोमेंटला हँडल करायला. आणि मला कुठेही त्या मोमेंटला असं फील नाही की अरे कोणती नागडी बाई आहे किंवा असं काही फील नाही झालं. ते माझ्यासाठी वाईल्डेस्ट आहे. मी बोललो की हे असं मी स्वतःला एक्सप्लोर करू शकलो त्याच्यामध्ये. तर तेव्हा तो सायरस ब्रोचा तो बोलला हे तर वाईल्डेस्ट तिच्यासाठी आहे की तिने दिवसासमोर कपडे काढले. ओ माय गॉड. तिची ऍक्च्युली वाईल्ड हे आहे. तू त्याला काय केलंयस तर थांब तुला मी टास्क देतो. म्हणाले तू आता नागडा हो, नागडा हो आणि तू आता बाहेर जा आणि लोकांना सांग तुझे फोटो काढायला, बघू तुला जमतात का. तिने केलं ना, तुझी हिंमत बघू मला, चल. मी फुल गेलो फ्लिपमध्ये असंच की फक्त नागडा व्हायचं मला. आणि मी ना त्याच्या आधीपर्यंत असं उघडा व्हायला खूपच कॉम्प्लेक्स वाटायचं मला, ते आता माझं गेलं सगळं, पण असं वाटायचं की कसं उघडा राहणार मी असा. तर बोललो ठीक आहे चल, बोललो जास्तीत काय करतील ब्लर करतील, दाखवणार नॅशनल टीव्ही दाखवणार नाहीत ना नागडा मला. तर मी चालू केलं, टी शर्ट काढलं, पॅन्ट काढली, फक्त अंडरवेअर राहिले माझी, फक्त अंडरवेअर. मी बोललो काढू का, तर सायरस म्हणतो मला घरी जायचंय, मला जेवायचंय बोलतो. मी बोललो काय करू, पण तिकडे जा, तिकडे तो चित्याचा हे पडलाय, चिलकट टाईप पडलाय, ते खाली गुंडा असं ते लेदर, आणि जा बाहेर फोटो काढता, आणि कॅमेरा दिला. ओके, आता मी बोललो फकिट करूया आपण, काय फरक पडतो बोललो. सोनम स्टुडिओ आहे, परेल आहे, सगळा स्टाफ मला ओळखतो, आणि रात्री 3 वाजले तर घंटा कोण बाहेर नसणार.
मी चल करूया. तर मी फुल गेलो, कॅमेरा उघडा ना, आता फिरतोय फुल, आणि फोटो काढा तरी बघितलं. मी फुल ऑस्ट्रेलियाचे फोटो काढले तर बोलायचे सेक्सी बिक्सी फोटो काढलेत माझे मी एकदम, आणि तिला दाखवलं. तर निखिलची नाव बघून खुश झाला. ओके, हसायला लागले, दोघंही हसायला लागले बघून. बोलते ब्रो, आणि तेव्हा ना कसं असतं, कधीच ना तुला समोर सांगत नाही युआर सिलेक्टेड नॉट सिलेक्टेड. तुला एकत्र बोलवतात, मग रणविजय येणार, तुम्ही 10 लोक या, तुम्ही 5 लोक मागे जा, 4 लोक पुढे या, तुम्ही सिलेक्टेड. म्हणजे तो ड्रामा असतो की तुम्ही सिलेक्टेड आहात. तिथे मला म्हणाले ते, ब्रो यू आर डॅम इन द रेस मॅन, यू आर सिलेक्टेड ब्रो. तर मला ऑलरेडी कळलं मी सिलेक्टेड आहे. तर जेव्हा रणविजय म्हणतो ना की 10 लोक पुढे माग, मी मला माहिती आहे मी सिलेक्टेड आहे. कारण बंपी आहे ना, बंपी तेव्हा तो हा बंपी डिरेक्टर होता. बंपी माहिती तुला एमटीव्हीचा, असा ड्रेडलॉक्स होते मोठे त्याचे एकदम, असा मार्ग झाडा होता आणि मस्त एकदम बंपी डिरेक्टर होता एमटीव्हीचा. तू बघशील बंपीला माहिती असणार. तो यशराजचा मोठा डिरेक्टर झाला. तर तो होता तेव्हा डिरेक्टर, आणि तो ना मागे झोपून राहायचा ऐकत सगळं, आणि तो हसतोय मागून. तर मला कळलं की अरे ह्याला मी आवडलोय या कॅरेक्टरला, की हा भाई काहीतरी फन आहे पोरगा. तर मग तेव्हाच कळलं सिलेक्ट झालोय. ओके, आता जेव्हा तू म्हणतेस ना की ती स्क्रिप्टेड आहे की नाही स्क्रिप्टेड आहे, ते तुला मी एक्सप्लेन करतो की ती कशी मेहनत आहे त्यांची. त्यांचा कुठलाच शो हा स्क्रिप्टेड नाही आहे, कुठलाच, पण सगळं मॅनिप्युलेटेड आहे. ओके, एडिट त्यांच्या हातात आहे एंटायरली. सगळे काय करतात तुला मी समजवतो कसं करतात. खूप अमेझिंग गोष्ट करतात. ओके, सो ते काय करतात, पहिलं तुला की तू दिवसभरात जे पण झालंय, ओके, आता हे शूट चाललंय, हे 2 कॅमेरा पर्सन आहेत, तू बसली आहे आणि ही बसली आहे, तर ही एडी आहे समज, असिस्टंट डिरेक्टर आहे. तर जेवढे कॅमेरामॅन आहेत ना तेवढे असिस्टंट डिरेक्टर आहेत. ओके, प्रत्येक कॅमेरामॅनच्या मागे असिस्टंट डिरेक्टर उभा आहे, आणि तुझं जे पण चाललंय, आता मी ते बडबडतोय तर तो मार्क करतोय पॉइंट्स की काय काय झालंय, हायलाइट्स. कारण भरपूर चाललं ना गोष्टी, आणि तू एडिटेबल, तुला दिवसाला एडिट करायचंय, तू ठरवणार कसं काय इम्पॉर्टंट आहे. तर तू डिस्कस करतो की इथे हे झालं, या ग्रुपमध्ये तो इथे उभा आहे, इथे हे झालं, 2 जण फक्त बघतायत, ती अमेशी बोलते आणि अल्पा इथे फक्त गाला हात ठेवून बघते. ओके, आणि आम्ही भरपूर बडबडतोय, हे सगळं झालं. ओके, आपला सीन झाला, सीन ह्याला एमटीव्ही रोळीज मध्ये दर रात्री, ओके, झोपायच्या आधी सगळ्यांना 12-1 वाजता बोलवतात, झोपेतनं उठवतात, आणि तुम्हाला त्याचे व्हिडिओ डायरी, म्हणजे काय की त्याकडे बसवणार आणि विचारणार की दिवसभरात काय काय झालं. तुला आठवतात, बोलतात की आज सुबह मी इधर गया था, देन में हम देखा कि क्या क्या महल था, मतलब महलचा शॉट दिसतो, मग तो की उधर वो हो रहा था, देन मैं तो फट गई मेरी, त्याचं म्हणतात ना सगळं, आणि मग तो दाखवतात की कोणती फाटली आहे. ते सगळं ते रात्री होतं शूट. ओके, आता त्या मोमेंटला ना त्यांच्याकडे स्क्रिप्ट आहे हातात. कुठली स्क्रिप्ट आहे, जे ऑलरेडी घडलंय, काय काय झालंय. आता ना मसाला बनवायचा आहे या सगळ्या शोचा. सो जेव्हा तुम्ही 10-11ला सगळं टास्क संपले, तुमचे दिवस तुम्ही गेलात, हे सगळे एडी भेटतात. ओके, त्यांची मीटिंग होते, ते झोपतच नाहीत लोक, त्यांची मीटिंग होते की आज काय काय झालं, आज काय गेम झालाय, आज तुम्ही जेव्हा हे एकत्र होते तर हे काय बडबडत होते, हे काय करत होते, हे काय करत होते, सगळ्याचं मॉनिटरिंग होतं की लोक काय काय बोलले. मग डिस्कस होतं की इथे असं होतं की या ग्रुपमध्ये जेव्हा आम्ही बोलत होता तेव्हा अल्पाचा गालावरती हात होता, आणि अल्पा म्हणते की हे तर आम्ही रोजच बोलतो, इथे चालू एक्सप्रेशन, इथे चाललं हे सगळं वेगळं, हा इंटरेस्टिंग मी बघतोय, तू इंटरेस्टिंगली ऐकतेस. ओके, नाव त्यांना नरेशन करायचंय. ओके, कसं सिरियलचं आहे. आता त्यांना कळलं हे या ह्याच्यामधनं, या पार्टमधनं, की आता मला ठरवायचंय की मी जर एमटीव्हीला हवाय शो मध्ये आणि माझं कॅरेक्टर एक बनवायचंय, तर ते कसं बनवणार. ओके, तुला विचारणार, जर मला चांगलं बनवायचं कॅरेक्टर, की तुला वाटतं असं की अमर जेव्हा बोलतो तेव्हा ऐकत राहावं असं वाटतं, तू काय बोलणार, जेव्हा अमय बोलतो ना तर कधी ऐकत राहावं असं वाटतं. सो हे चाललंय ना आपलं शूट, आणि आपल्याला हा शॉट त्याच्याकडे आहे, आता त्यांना माझी इमेज बनवायची आहे, तर तुझे येणार, तू म्हणतेस माझ्याबद्दल कॉलेजला की अमय जेव्हा बोलतो ना तो ऐकत राहावं असं वाटतं, आणि तुझे एक्सप्रेशन्स आहेत की तू मला ऐकतेस आणि मी कधी बोलतोय. आता त्यांना माझी वाट लावायची आहे. ओके, ते अल्पाचा इंटरव्ह्यूला विचारणार, अल्पा तुला नाही वाटत अमय कधी खूपच बोलतो. गॉड. सो मग जेव्हा अल्पाचा इंटरव्ह्यू चाललाय, अल्पा म्हणणार अमय कधी बोलतो ना, अमय खूपच बोलतो. आता हेच चाललंय, सेम शॉट, हिचा लागला पॉइंट ऑफ व्ह्यू, अमय ना खूपच बोलतो, आणि एक्सप्रेशन्स आहेत किती वेळ चालणार आहे. सो लोकांना मी नरेट करू शकतो या कॅरेक्टरबद्दल काय आणायचंय, त्यांच्या हातात आहे. अमेझिंग. आणि काय होतं आता, हे तर बिकॉज हे मला कळतंय कारण आपण, म्हणजे तू क्रिएटिव्ह पर्सन असल्यामुळे मी बघतोय शो कसा बनतोय. पण इमॅजिन करत तू कोणतरी युपी बिहारची कोणतरी आहेस, जिला मला रोडी बनणं आहे अशा ऍटिट्यूडची आहे, तुला मी इझिली मॅनिप्युलेट करू शकतो, इझिली मॅनिप्युलेट. मग त्याने काय करतं माहिती काय, तुला विचारणार काय लगता है आज कौन बाहेर जाएगा,
वोट आउट है आज रात को वोट आउट है, क्या लगता है कौन बाहर जाएगा? तू बोलशील मुझे लगता है ना अल्पाई बाहेर जाएगी, तू बोलली हा समज, मी म्हणतोय अल्पाई बाहेर जाएगी, हे दोघं म्हणतात आम्ही काही वेगळं काही म्हणतायत. तर त्यांना ना आता कळलं की भाई मी आता व्हिडिओ झाली ना, परत त्यांची मिटिंग होते. तो सांगतात जो झोपा, सांगतात जा झोपा, मग तुझी त्यांची परत मिटिंग बसणार रात्री 12 नंतर, सगळं झाल्यानंतर, की भाई काय होतंय आज, कोण बाहेर चाललंय वाटतंय. तर अल्पाला काही वोट्स आहेत, ओके, अमेला काही वोट्स आहेत आणि ह्याला काहीतरी वोट्स आहेत, ओके, असे मिक्स वोट्स आहेत. त्यामध्ये अल्पाला जास्त वोट्स आहेत, लोक बाहेर काढायचं म्हणतायत. मग ते विचारणार अल्पा किती इम्पॉर्टंट आहे शोसाठी ना, अल्पाना भांडत असते सगळ्यांची, तिचं पटतच नाही कोणाशी, पण म्हणजे ती इम्पॉर्टंट आहे ना. येस, टीआरपी येते. ओके, हा कसा आहे शोसाठी, हा काय ना कॅमेऱ्याच्या मागे असतो, फक्त टास्क करतो, उभा राहतो, काय भांडत नाही कोणाशी, काय नाही, त्याचं काय विचारत नाहीत त्याचे. अमेय कसं आहे, अमेय तर पाहिजे बाबा, अमेय तर नुसती बडबड 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 बडबड, बरोबर. आता वोट आउट झाले, ओके, वोट आउट ऍक्च्युली अल्पा 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 बाहेर झाले, की त्यांना कळलं की अल्पा आली बाहेर, तुझ्यासमोर अल्पा बाहेर आली, तर आपण खुश होणार की आपण अल्पाला बाहेर काढला, मग अल्पा उभी राहणार. तेव्हा रघुराजी येणार की भाई तुम्हाला काय वाटलं असं गेम आहे, नाही 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 नाही, देयर इज अ ट्विस्ट, तुम्ही असे वागला त्याच्यामुळे अशाची पनिशमेंट आहे, तुम्ही असं झालात, तुम्ही हा रूल तोडलात, म्हणून आता काय होणार माहितीये का, आता अल्पानं जी चिट लिहिली आहे ना तो बाहेर जाणार, आणि अल्पानं चिट लिहिली ह्याची, हा गेला बाहेर. हे काय जर त्यांना दोघं जण असेल की हे दोघं जण असे आहेत ना की मला ह्याच्यामध्ये कोणी गेलं चालेल, दोघं सेमच आहेत आणि दोघांना वोट येत आहेत, मग आता तुम्ही दोघांना बाहेर नाही काढणार, तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन होणार, त्यामध्ये जो जिंकणार तो शो मध्ये राहणार, कारण त्यांना फरक नाही पडत. एंगेज करून ठेवणे शेवटच्या क्षणापर्यंत. आणि त्याच्यामध्ये सर्वात अजून गंमत म्हणजे हे सगळं झालं, ओके, सुरुवातीला इथेच मॅनिप्युलेशन आहे. अजून एक मेन त्यांच्या काय दोन हुकमी आहेत, एक बोलत हा हुकमी एक की त्यांच्या हातात वाईल्ड कार्ड्स आहेत की ही जाणार की तो जाणार, वोट आउट त्यांच्या हातात आहेत पूर्ण, ओके, की कोण बाहेर जाणार हे ते डिसाईड करतात मॅनिप्युलेट करून करून. आता मेन स्पर्धा जेव्हा टास्क चाललेत त्या कशा मॅनिप्युलेट होतात. इन जनरल जर तुला कुठली रेस करायची आहे, आपण 5 जण आहोत, ओके, आपल्यामध्ये टास्क करायची आहे की जो 100 मीटर धावेल, जो पहिला दुसऱ्या दिसता ते राहतील, बाकीचे निघून जातील, ओके. जनरली काय होणार, आपण सगळे एकत्र धावतोय आणि मग फेअर रिझल्ट लागणार. रोडीस तसं नाही करणार, तू पहिली जाणार, तुझा मी टाइम घेणार, मग तू जाणार, तुझा मी टाइम घेणार, मग तुझा मी टाइम घेणार, 5 जणांना उभं करणार, मग रणविजय येणार, तू धावला 19 सेकंद, तू धावला 20 सेकंद, तू धावला 30 सेकंद, कोण बघते किती सेकंद धावलंय तिथे, त्या मोमेंटला कोण लावलंय वॉच लावून बसलंय, बरोबर त्यांच्या हातात आहे की कोण काय जिंकलंय, त्यांच्यात एडिट त्यांच्या हातात आहे की कुठला टास्कला वेळ दाखवायचा आहे, कुठल्या टास्कला कमी दाखवायचंय. म्हणजे तो सांगतो ना, माझं रोडीच्या आधी एक टास्क होती ज्यामध्ये रायडर्सनी केलेलं अजून डिफिकल्ट, की रायडर्स व्हायचं मग तुम्ही रोडी होणार. तर रायडर्सला मला टास्क दिलेली ज्याच्यात ते बघतात की फिजिकली हा भरपूर बोलला पण टास्क मध्ये कसा परफॉर्म करतोय. तर त्यांनी माझी टास्क काय होती की 10 लोक होते आम्ही, त्याच्यातनं ते लोक 4 लोक सिलेक्ट करणार होते फक्त. तर 10 जणांना टास्क काय दिली की मोठं पीठ काढलेलं असं आणि त्यांनी तिथे लाल माती टाकलेली आणि 2 कोल्हापूरचे मल्ल बोलवलेले, ओके, एकदम उंच सांड असे. आणि टास्क काय होती की तुम्हाला यांच्यावर कुस्ती खेळायची आहे, ओके, त्यांना हरवायचं नव्हतं. टास्क क्लिअर होती की जो या मैदानात जास्त वेळ टिकेल तो जिंकला, ओके. तर पहिले 2 गेले, म्हणजेच त्यांना हरवायचं ना. नाही, तुला टास्क कळलीच नाही. टास्क काय आहे, जो जास्त वेळ राहील रिंगणात तो जिंकला. तर पहिले जसं तू म्हणतेस ना, रस्त्याचे गेले दिल्ली हरियाणाची पोरं गेली मल्ल ना, डायरेक्ट भिडले त्यांना, तरी 5 मिनिट बाहेर काढला त्याला. 2 जण आहेत, तू एकटी आहेस, देयर इज नो कॉम्पिटिशन. तर मी आलो, ते आले ना, युअर टाइम स्टार्ट्स नाव असं केलं. मी बोलो ए लाईट पडली, लाईट पडली, लाईट पडली, अरे लाईट पडली, बघितली की कोण लाईट पडली तिकडे. तो सगळे थांबले, कुठे लाईट पडली, ते मल्ल थांबले, कुठे लाईट पडली, सगळे शोधतायत लाईटला. तो डायरेक्टर बोलता ये चूतिया बना रहा है तुम लोग को, जाओ उसको पकडो. मग ते मला पकडतात, तर मी धावतोय, तर मी रिंगणात गोल धावतोय आणि माझ्या मागे धावतोय. मग एका मुलाने पकडला मला पकडला आणि त्या पायाला चिकटून बसलो. तो झटकतोय मला, पायाला चिकटून बसलो. त्यात पण ना हे सगळं केलं मी, ओके. हसतायत, डीओपी हसतायत, कॅमेरामॅन दिसतोय बघ हसतायत काय चाललंय म्हणून, तो बंपी हसतोय. आणि त्याच्यामध्ये मला कळलं की मी ना हार्डली 6 मिनिटात राहिलोय.
ओके मला कळलं मी हे सगळं करून पण मी 6 मिनिटं आत राहिलोय. काय काय लोक 7-7 मिनिटं 8-8 मिनिटं आहेत आणि एक माणूस होता जो मला पण कळतो की तो ऑलमोस्ट असेल 7-8 मिनिटं पण कोण मोजतंय ना त्याने केलंय. आता उभं केलं सगळ्यांना कधी काय 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 सगळ्यांना वाटलं मी चाललोय बाहेर. ह्याची मिनिटं एवढी आणि अमेय केलं 8 मिनिटं, ह्याने केलं 7 मिनिटं. सॉरी तू बाहेर. मी आत. हो तू आत. कळलं मला आता काय करायचं मला. बम्पी येस बम्पी वॉज सो हॅपी विथ मी की बम्पी मला सांगायचा की भाई तू जेव्हा पण व्हिडिओ डायरी देशील ना स्पीक इन मराठी. कारण ना तुम्हाला बोलायचं हिंदीमध्ये बोल आणि माझ्या मराठी शब्द निघायचं बाहेर अख्ख्या वेळ. तो बोला डोंट वरी अमे डू वॉट एव्हर यू वॉन्ट फ्रीडम. की तू मराठीत बोल. नॅशनल चॅनल आहे मला. तू बोला तू मराठीत बोल बिंदास. तू मराठी यूज कर. तू बोल शिवाजी महाराज. तू बोल तर जो करणार हो कर. मी गनिमी कावा वापरला. मी कसं छत्रपतींसारखं विचार असं सांगायचं की मी हा गनिमी कावा जेव्हा युक्तीपेक्षा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते हे डायलॉग मारतोय मी तिथे. आणि पहिला मराठी रोडी ना त्यांच्या समोर. तर मी ते आणि मी काय केलेलं माहिती रोडीजमध्ये मी ना मला कळलेलं की हा गेम काय चाललाय ओके कसा होतोय. मी त्या गेमचा भोसडा वाजवला. सांगतो कसा. रोडी 7 हा माझा सीझन आहे ना. MTV म्हणते की आपला सीझनच नाही. रोडी 7 कोणाला माहितीच नाही कारण त्याचा काय कॉन्टेंटच निघाला नाही. तो का कारण मी जेव्हा गेलो ना तेव्हा मी ना माझ्या आवडीची अशी 5-6 मुलं बघितली मी ओके रोडीजमध्ये की बाप पोर आहेत. ह्यांचे विचार चांगले आहेत. हे मेहनती पोर आहेत आणि चांगला कॉन्शियस आहे. ह्यांना म्हणजे रोडी बनणे असे वगैरे नाही आहेत. ओके एक अमृत पाल जो स्टंटमॅन आता सर्वात म्हणजे तू बघशील सिंगम त्याने केलं. ही इज अ स्टंट. तो मोठा स्टंटमॅन आता या मोमेंटला. अमृत पाल गुगल कर त्याच्याबद्दल. तो माझा रोडीज होता. विचार कर. झैद डॉक्टर काश्मीरचा. नंतर आणि 2-3 लोक होते असे. एक जुडो नॅशनल प्लेअर अमृत आपला मोहित भीत. सगळी अशी चांगली मोठी चांगली पोरं. कारण काय होतं ना रोडीज 7 ना सपोज टू बी MTVचं शेवटचं रोडीज. त्यानंतर MTV रोडीज संपणार होते कारण त्याचं म्हणणं होतं की 7 रघु राजीवला आमच्या एपिसोडला काढलेलं. का काढलेलं कारण MTV इंटरनॅशनल मध्ये असं झालं की MTV इंडियाचं नाव खराब होतंय कारण गाली गलोच आणि हे सगळं चालू झालं MTV वरती. आणि MTVचं म्युझिक इंटरनॅशनल चॅनल इट इज नॉट सम रियालिटी शो वाला. आता ते झालंय नाव डेज पण त्याही असं त्याचं कॉन्शियस होता की नाही रोडी संपूया. ओके 7 घ्यायचं आणि विल टेक अ कंटेस्टंट जे ज्यांना रोडी बनायचं नाहीये. दे आर आफ्टर रोडीज दे हॅव समथिंग इन लाईफ टू डू. म्हणून आमच्या लोक सिलेक्ट झाली पण नसती. आली लोक ओके. तर मी आधीच पहिल्या ह्याच्यामध्ये ना आमचं एक तो चालू झालं बिकॉज रोडीज आहे ना तो ग्रुपिझम की मुंबई दिल्ली कोलकाता आणि ऑल ओव्हर इंडियात लोक येतात. आणि तू पहिली गोष्ट काय करते की आपापल्या लोकांना एकत्र करायचं की आपण दिल्लीच्या लोकांना काढूया हे लोकांना काढूया. मी बोललो हे काय फालतूगिरी हे मला करायचंच नाही. बोललो की मी दिल्ली मुंबई ह्याच्या बोललो. मी सगळ्यातली काही पोरं बघितली. मी बोललो हे ग्रुपिझम करून काय फायदा होणार नाही. मी बोललो की तुम्ही ना प्लीज माझा ऐका. मला गेम बिलकुल जिंकायचा नाही. मी बोललो पण मला मजा करायची आहे आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की मी तुम्हाला शेवटपर्यंत टिकवणार. तुम्हाला 5 लोकांना ना मी गॅरंटी देतो की तुम्हाला शेवटची असणार ना आफ्रिकेत जाणारी आपण लोक असणार. शेवटची 5 लोक तीच होती. ओ गॉड. आम्ही वोटआउटच्या वेळी ना बोलायचो की बोलायचंच नाही कोणाला काढणार. वेगाचंच नाव घ्या. मी त्याला गेम सांगायचो की असं होणार ना कॅमेरा गेला की बोलायचं झोपायच्या आधी की तुम्ही काय करा आज बोलायचं नाव वेगाचं नाव घ्या ह्याचं वेगाचंच नाव घ्या. आणि मग लोक सांगायचे की ह्यांना वाटायचं की हा जाणार बाहेर पण तो बाहेर वेगळाच कुठे जायचा. सो मी धमाल मी ते तर अख्खे वेगळे किस्से आहेत रोडीजचे. म्हणजे ह्याच्यावर एक पॉडकास्ट होईल. रोडीज मी एन्जॉय केलं. मी त्या लोकांना नंतर भेटायचो धमाल करायचो. कसलं डेंजर आहे यार. म्हणजे ह्याचं क्लिक मला वाटतं खूप भारी क्लिक पण होणं आहे ना. म्हणजे तुला ते वाटणं तुझी ती मोमेंट जेव्हा तुला वाटलं की आपण क्रिएटिव्ह पर्सन म्हणून हे भरूया तिथे तू. पण हे आपलं अप्लाइड ऍडचं शिकवण आहे. हा म्हणजे ऑफकोर्स की जर तू स्वतःला मार्केट करतो का काय तुझं काहीतरी स्वतःच एक असलं पाहिजे ना ब्रँड असला पाहिजे की स्वतःचा काहीतरी व्ह्यू असला पाहिजे आयडेंटिटी असली पाहिजे. राईट. सो ती तिकडे होती. सही आहे खूप भारी. माहिती पूर्वी मी पण ना नुसता बघ्या होतो की नुसतं बघायचो म्हणून तर मी हे टी शर्ट मी काय घालतो लिटरली टी शर्ट का हे मी माझ्या मित्राने डिझाईन केलं सुशांत कदम म्हणून. सुशांत तू ओळखतो सुशांत कदमला.
मी ऐकल्यासारखं वाटतं. चांगला आर्टिस्ट आहे, खूप मस्त आर्टिस्ट आहे आणि फॉर्च्युनेटली माझा मित्र आहे, खूपच चांगला, अमेझिंग त्याचा काम आहे, अमेझिंग. त्याने हे बनवलं की बघतोस काय, सबस्क्राईब कर. आणि मी ठरवलंय की ज्यांच्या पण पॉडकास्टला की कोणाच्या मी कोलॅब करतोय त्यांच्या चॅनल, हे माझा भाटूपणा नाही म्हणत आहे, हे या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ही आपली जबाबदारी की आपण कुठल्या चॅनलला मोठं करतोय. कारण मग तुम्ही बोलू शकत नाही की हे काही दाखवतात, तुम्हाला काही बघायचं आहे ना म्हणून काही दाखवतोय आम्ही. तर तुम्ही चांगलं चूज केलं की मला हा शो मला आवडतो, ही व्यक्तिमत्व आवडते मला, हे ह्यांना मला सबस्क्राईब करायचं, ह्यांना सपोर्ट करायचा, तुमच्या हातात आहे. त्यामुळे प्लीज या चॅनलला आरपारला सबस्क्राईब करा. ती काहीतरी बिचारी करते मेहनत तुमच्यापर्यंत पोहोचवायची. अजून मला तुम्हाला कुत्रा विचारत नव्हता, आज विचारते मला. नाही, आणि फक्त मी नाही, म्हणजे आमची अख्खी टीम आहे. शिवप्रसाद आहे, त्याशिवाय होऊ तन्मय शकत नाही. आहे, निखिल आहे जे आता दोघं कॅमेरावरती आहेत, आणि म्हणजे सुषमा आहे, मी तर सागर म्हणतो आहे, माझं हे उत्कर्ष आहे. मी सगळ्यांची मुद्दामून नावं घेते.